यानंतर पुढचे व्याख्याते डॉक्टर श्री हरीश पाटणकर सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। या पुढच्या व्याख्यानासाठी चेअरपर्सन म्हणून डॉक्टर शुभांगी शास्त्री मॅडम आणि सरांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर सुनील महेंद्रकर सर हे असणार आहेत। दोघांनाही मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर आजच्या व्याख्यात्यांना घेऊन जायचं। या व्याख्यानाचा विषय आहे आयुर्वेद, सौंदर्यशास्त्र व केशायुर्वेद। तुम्हा आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आजच्या काळात सौंदर्य आणि केस समस्या यांचा वाढता प्रघात बघता त्यावर सम्यक चिकित्सा असणं गरजेचं आहे आणि त्यावरच प्रकाश टाकणार आहेत आत्ताचे व्याख्याते। सर्वप्रथम मी चेअरपर्सन डॉक्टर शुभांगी शास्त्री मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। डॉक्टर हरीश पाटणकर सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार होतोय। धन्यवाद। मी डॉक्टर सुनील महेंद्रकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन सरांचा परिचय द्यायचा आहे। हॅलो, नमस्कार। मी वैद्य हरीश पाटणकर सरांचा अल्पसा परिचय करून देण्यासाठी तुमच्यासमोर उभा टाकलेला आहे। सरांचं BMS हे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयामधून 2007-08च्या दरम्यान झालेलं आहे। ते सध्या आयुर्वेद आरोग्यवर्धिनी चिकित्सालय पुणे येथे प्रधान चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत आणि आयुर्वेदाचे स्टार प्रचारक म्हणून रशियामध्ये ते प्रचार करत असतात। संस्कृत भारती पुणेने त्यांचे संस्कृत संभाषण शिक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे। ते प्राचीन संहिता गुरुकुल स्मृती आयुर्वेद याचे संस्थापक आहेत। आयुर्वेद आणि अध्ययन कौशल्य याच्या संदर्भातचे त्यांचे बरेच लेखन प्रकाशित आहेत आणि सर्टिफिकेट कोर्स इन नाडी विज्ञान या उपक्रमाचे ते संयोजक आहेत। त्याचबरोबर या नाडी विज्ञानावर त्यांनी बरेचसे लेक्चर्स देखील दिलेले आहेत। सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद कॉस्मेटॉलॉजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे ते गेस्ट लेक्चरर आहेत। वसुंधरा कम्युनिटी रेडिओ बारामती येथे ते असोसिएट आयुर्वेद ॲडवायझर म्हणून कार्यरत आहेत। स्वदेशी ग्राम अभियानातर्फे देण्यात येणाऱ्या स्वदेशी ग्राम सन्मान 2009 या पुरस्काराने ते सन्मानित आहेत। त्यांचा आजचा जो विषय आहे केशायुर्वेद, या भारतातील पहिल्याच अत्याधुनिक व आयुर्वेद हेअर टेस्टिंग लॅब व रिसर्च सेंटरचे ते डायरेक्टर आहेत। आज या केशायुर्वेदच्या त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 35 शाखा कार्यरत आहेत आणि येत्या काही काळामध्ये त्यांचा मानस आहे की ती जवळपास 100च्या वर घेऊन जायचा। त्याचबरोबर वैद्य खडीवाले संशोधक संस्थेतर्फे दिला जाणारा पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्यपुरस्कार 2016 साली त्यांना देण्यात आलेला होता। त्याचबरोबर दैनिक लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आयुर्वेदाच्या स्मृतीतून या स्तंभाचे ते लेखक आहेत आणि बाकी त्यांचा परिचय त्यांच्या भाषणातून ते आता देतीलच। धन्यवाद। हरीश पाटणकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं व्याख्यान सुरू करावं। नमस्कार। आवाज येतोय? झोपले नाही आहात? ऐकण्याची इच्छा आहे? चला, छान। तुमचा उत्साह बघून मलाही आता बोलण्याची इच्छा झालेली आहे आणि वेगानं धारेत असं आत्ता सुविनय दामले सरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे मी आता माझा बोलण्याचा वेग धारण करणार नाहीये, मी बोलतच राहणार आहे। तुम्ही तो ग्रहण करण्याचा वेग धारण करू नका आणि तुम्ही ग्रहण शक्ती तुमची आता थोडीशी वाढवा। आपण आज एन्जॉय करणार आहोत, गंमत बघणार आहोत, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण आजच्या विषयामध्ये बघणार आहोत। कारण 3:30 वाजता तुम्ही झोपायला लागणार आहात हे संयोजकांना माहिती होतं, म्हणून कदाचित संयोजकांनी मला गमतीशीर विषय दिलेला आहे, सौंदर्यशास्त्र आणि केशायुर्वेद। आता सौंदर्यशास्त्र म्हटलं
की सर्वांचाच तो आवडता विषय असतो. सौंदर्य कोणाला आवडत नाही. बऱ्याचदा लहानपणापासून अगदी लहान बाळ, लहानातलं लहान बाळ सुद्धा तुम्ही पाहिलं, जास्त रडायला लागलं की त्या बाळाला आपण आरशासमोर उभा करतो. म्हणजे लहान बाळ सुद्धा रडायला लागलं की आपण त्याला आरशासमोर घेऊन जातो आणि त्या बाळाला आपण दाखवतो तिथे आरशासमोर, बघ 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 असं करायला लावतो की ते लगेच रडणं थांबून जातं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत. झाली पीपीटी सुरू? नेक्स्ट. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असे सौंदर्यशास्त्र आपण बघणार आहोत. याच्यामध्ये काही गमतीजमती पण आपण बघणार आहोत. म्हणून प्रथमतः म्हणजे पुढच्या गमतीजमती तुम्हाला सांगण्यापूर्वीच मी आपल्या आयुर्वेदाचे आद्यगुरू श्री धन्वंतरी यांना वंदन करतो, नमन करतो, प्रणाम करतो. कारण जे काही आहे आयुर्वेदातलं आहे, माझं काहीही नाही आहे. त्यामुळे शास्त्रात जे आलेलं आहे ते मी सांगण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करणार आहे. पण जे शास्त्रात नाही आहे असं म्हणण्यापेक्षा शास्त्रातल्याच काही गोष्टी थोड्याशा रंजक वाटाव्यात, तुम्हालाही तुमची झोप उडावी अशा वाटाव्यात, म्हणून आपण काही त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर त्याच्यातल्या गमतीजमतीचा भाग हा माझा असेल, एवढं फक्त समजून घ्या आणि मोठ्या मनाने ते माफ करा असं म्हणेल, कारण शेवटी गंमत आहे ती. पण खरं तर सौंदर्यशास्त्रामध्ये अगदी जुन्या देवी देवतांना वंदन करून मी आत्ताच्या आधुनिक देवी देवतांना वंदन करतोय. कारण या आधुनिक देवी देवतांना वंदन केल्याशिवाय आत्ताच्या विषयावरती बोलण्यात खऱ्या अर्थाने मजा येणार नाहीये. कारण या बाहुबलीतल्या देवसेनेने तर जणू काय सर्वांच्या मनावरती एक अधिराज्य गाजवलेलं आहे आणि भुरळ पाडलेली आहे. एवढा मोठा परिणाम असू शकतो, एवढी मोठी इंडस्ट्री असू शकते, तुम्हाला विश्वास बसतोय? तुम्ही जस्ट गंमत म्हणून आणखीन पुढे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती, सागर नेक्स्ट, आपण किती मोठ्या शास्त्राचे प्रणेते आहोत. या शास्त्रामध्ये म्हणजे एक संवेदनात्मक, भावनात्मक, वन बॅक, संवेदनात्मक, भावनात्मक, गुणधर्म आणि मूल्यांचा अभ्यास करणारं, कला, संस्कृती आणि प्रतीक सर्व काही जपणारं. म्हणजे तुम्हाला वाटतं का हो की सौंदर्यशास्त्र हे अत्यल्प शास्त्र असेल किंवा अल्प असेल? साधं तुमचं एखादं वर्गातलं उदाहरण तुम्ही आठवून बघा. ज्या दिवशी तुम्ही सुंदर, छान, चांगले कपडे घालून आलेला असता, तुमची कळत न कळत सर्वांच्या पुढे पुढे जाण्याची इच्छा असते. ज्या दिवशी आपण हेच कपडे थोडेसे काहीतरी अस्तव्यस्त घातलेले असतील, इस्त्री न करता आपण आलेलो असेल, वर्गात एखादं पारितोषिक द्यायचं असेल तरी आपण म्हणतो आज तू जा, मित्रप्रेम उफाळून येतं. त्यावेळी बरोबर आपण मित्राला पुढे सारतो. एक म्हातारी असते गावामध्ये, ती म्हातारी बराच वेळ फिरत असते. एक सुंदर नथ ती बाजारातून विकत घेते. ही घेतलेली सुंदर नथ ती दाखवण्यासाठी बाजारात, नातेवाईकांकडे, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे फिरत असते. दुपारी नथ विकत घेतल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत ती म्हातारी प्रत्येक ठिकाणी फिरत राहते, पण कोणीही तिला म्हणत नाही की तुझी नथ किती सुंदर दिसते म्हणून. म्हातारी अस्वस्थ होते. काय करावं म्हातारीला आता कळत नाही. शेवटी म्हातारी संध्याकाळ होते तरीही कोणी म्हणत नाहीये, रात्र व्हायला लागते तरी कोणी म्हणत नाहीये. म्हातारीच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते. आपण जर समोरची गंज पेटवली तर ती गंज विझवायला गावातली माणसं येतील आणि कोणीतरी बघेल आणि मग तरी आपलं कौतुक करेल, असं म्हातारीच्या मनामध्ये येतं. म्हातारी गंज पेटवते. म्हातारी गंज पेटवते, सगळीकडे अग्नीच्या ज्वाला सुरू होतात. अख्ख्या गावातली माणसं ती गंज विझवायला येतात. पण दुर्दैवाने त्या गंजीतली एक पेंडी म्हातारीच्या घरावरतीही पडते. घर पण म्हातारीचं जळायला लागतं. आता मात्र म्हातारीला अस्वस्थ होतं. म्हातारी रडायला लागते. रडता रडता बऱ्याच बायका तिचं डोळे पुसायला लागतात. तेवढ्यात एका बायकीचं लक्ष जात असते. म्हणते, म्हातारी आजी नथ किती छान घेतली ग. ती म्हणते, जळली मेलं, तुझं लक्षण आधीच सांगितलं असतं तर घर तरी वाचलं असतं. म्हणजे सौंदर्य किती महत्वाचं आहे ते बघा. त्या म्हाताऱ्या आजीला सुद्धा असं वाटतं की कोणीतरी माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं पाहिजे. सौंदर्य ही परिभाषा खऱ्या अर्थाने एस्थेटिक्स मध्ये येते.
सत्यम शिवम सुंदरम असं म्हणणारं सौंदर्य आज एस्थेटिकची एक सगळ्यात मोठी ब्रँच होत पुढे चाललेला आहे. आयुर्वेदामध्ये अष्टांग पैकी आणखीन प्रगत अंगांचा विचार आपण थोड्या वेळाने केशायुर्वेद बघताना करणारच आहोत. पण केशायुर्वेद हे फार छोटंसं एक पिल्लू आहे आयुर्वेद शास्त्रातलं, जसं मी म्हणेल, जे 8 अंगांना सामावून तर घेतायच आहे, प्लस काल सुसंगत अशी काहीतरी शाखा आयुर्वेदातली निर्माण करत आहे. खऱ्या अर्थाने आपण आज नेत्राचं सौंदर्य, दंताचं सौंदर्य, कर्णाचं सौंदर्य, नासिकेचं सौंदर्य, असं प्रत्येक गोष्टीच्या सौंदर्यावरती काम केलं पाहिजे. पुढे जाऊन आपण आणखीन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, देश आणि कालभेदाने वेगवेगळं सौंदर्य आहे. प्रत्येक सौंदर्याचा विचार आयुर्वेदामध्ये केला गेलेला आहे. आत्ताच सुविनय दामले सरांनी एक श्लोक आपल्याला सांगितला, दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयाहा सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक्विदाः. अवस्थाश्च पृथक्विदाः, सौंदर्य बघताय तुम्ही, दृश्य बदलला सौंदर्य बदलतंय, देश बदलला की सौंदर्य बदलतंय. आज काश्मीरी सौंदर्य वेगळं आहे, मराठमोळं सौंदर्य वेगळं आहे, गुजरातमधलं सौंदर्य वेगळं आहे, रशियन सौंदर्य वेगळं आहे, चायनीज सौंदर्य वेगळं आहे, साऊथ आफ्रिकन सौंदर्य वेगळं आहे. म्हणजे सौंदर्याच्या परिभाषा सुद्धा प्रत्येक ठिकाणी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. मग या सौंदर्याच्या परिभाषा जर प्रत्येक ठिकाणी बदलत आहेत तर नक्की आपल्या मनामध्ये कोणती सौंदर्याची भावना निर्माण झाली पाहिजे ते आपण बघितली पाहिजे. तर आपण आयुर्वेदाचे विद्यार्थी आहोत, आयुर्वेदाचे स्नातक आहोत, तर आपण मनाचं सौंदर्य सुद्धा तेवढंच महत्त्वाचं बघितलं पाहिजे. संत चोखामेळा सांगतात की उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय बोललासी वरलिया रंगा. वरच्या रंगावरती जायचं नाहीये फक्त, आपल्याला आंतरिक सौंदर्यही आणायचं आहे, मानसिक सौंदर्यही निर्माण करायचं आहे. पण कळत न कळत आता आपण बघतो ही इंडस्ट्री एवढी वाढत चाललेली आहे की या इंडस्ट्रीमध्ये आपल्या मानसिक सौंदर्याला केव्हाच खत पाणी घालून बाजूला ठेवलेलं आहे. आणि सर्वांना आता वेगवेगळ्या सौंदर्याच्या पाठीमागं या इंडस्ट्रीने भुलवलेलं आहे. रिअल ब्युटी इज हिडन इन क्वेश्चन मार्क आहे तिथे. नक्की कशात दडलेले आहे, खरं सौंदर्य कशात दडलेलं आहे हे आज शोधायची गरज मला वाटतं निर्माण झालेली आहे. तर आपण बघूयात पुढची गोष्ट. बघा सौंदर्य कशात दडलंय असं आज लोकांना वाटतंय. गंधमल सौंदर्याची एक जाहिरात होती जी आता तुम्ही इथं वरती पाहिली. गंधमल सौंदर्यामध्ये तुम्ही बघताय की त्या व्यक्तीला असं वाटतंय की मी एखादा विशिष्ट डिओ मारला की या समाजातल्या सगळ्या तरुणी माझ्या पाठीमागे लागणार आहेत, आणि तो त्या सौंदर्यावरती भुललेला आहे. बरोबर गंध सौंदर्य हा एकच मुद्दा पकडून $बिलियन्स बिझनेस आज ही इंडस्ट्री करते. आज मी तुम्हाला भरभरून अर्थकारण सुद्धा सांगणार आहे या क्षेत्रातले. आणि आपण सुद्धा वेड्यासारखे या गंधाच्या पाठीमागे लागतोय. मग खरंच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाहीये. निसर्गाने आता दामले सरांनी सांगितलं की प्राण्यांसारखं वागायला शिका. प्राण्यांनी प्रत्येकाला एक प्राकृत गंध दिलेला आहे आणि प्रत्येक प्राणी त्याचा लाईफ पार्टनर, मेटिंग पार्टनर हा गंध घेऊन शोधत असतो. आता एकाच कंपनीचा डिओ मारल्यावर काय काय होणार काय माहित. थोडा विचार करा की कसा मी असं होतं खालच्या जाहिरातीसारखं, लाईफ पार्टनरचाच गोंधळ होऊन जातो. नेक्स्ट, मग पुढे तुम्ही बघताय दुसरी इथे गमतीशीर जाहिरात आहे दंतमल सौंदर्याची. एक कंपनी भारतीय बाजारपेठेत येते काय, कोळशाने दात घासणाऱ्या आमच्या लोकांना उंगली के ब्रश का आकार ऐसा असं सांगते काय. मग उंगलीचा ब्रश जाऊन पुढचा ब्रश तो आणते काय. त्यानंतर क्या आपके टूथपेस्ट में नमक है, क्या आपके टूथपेस्ट में नींबू है, आज बर्तन का साबुन भी है, पूछेंगे विम बार है. इसके बाद में वो आपको पूछते हैं कि क्या आपके टूथपेस्ट में अभी चारकोल है. भारतीयांनी एवढं डोकं घाण ठेवलेलं आहे की त्यांना चारकोल म्हटलं की छान वाटतं, पण कोळसा म्हटलं की वाईट वाटतं. त्या कोळशालाच, त्या चारकोललाच मराठीमध्ये कोळसा म्हणतात असं मला वाटतं की पुन्हा एकदा मातृभाषेचं शिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे. आणि कोळशाने दात घासा किंवा सबल करा, दृढ करा असं आपल्याला सौंदर्याची परिभाषा बदलून लोकांना जागं करावं लागणार आहे. आयुर्वेदामध्ये तुम्ही एक साधं गणित सांगता की वाताचा आणि अस्थिचा आश्रयाश्री संबंध आहे. वात वाढला की अस्थिक्षय होणार आहे, अस्थिक्षय झाला की वात वाढणार आहे. बॅक. मग तुम्ही मला सांगा, इथे आपण एक पेस्ट घेतोय, या पेस्टमध्ये आम्हाला आमचं बालपण आठवतं बरं का, तुम्ही तुमचं बालपण आठवून बघा.
लहानपणी मॅडम पहिला ब्रश ज्यावेळी वडिलांनी घेऊन दिला त्यावेळी असा घासला की रक्त येईपर्यंत सोडला नव्हता. आमचं बालपण होतं ते पहिल्यांदाच आयुष्यामध्ये बघितला. म्हणून म्हटलं तुम्ही तुमचं बालपण आठवा. आजकाल अशा पद्धतीने त्या ब्रशवरती म्हणजे फॉरेनमध्ये पीनट शेप टूथपेस्ट वापरा असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि इफ सॉलन जर चुकून खाल्ली गेली गिळली गेली तर अगद तंत्र स्पेशालिस्टला दाखवा असं सांगितलेलं आहे. हां बघा किती विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आता सर्रास लहान मुलं एवढीशी मुलं त्या दातांच्या जाहिरातीमध्ये घेतलेली असतात. आजोबांचे दात चांगले आहेत आणि आता नातवाला इम्प्लांट चालू आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं सौंदर्याचा विचार आहे. दंतमल सौंदर्य आपण राखलं पाहिजे. अस्थिचा आणि वाताचा आश्रयाश्री संबंध आहे. जेवढा वात वाढणार तेवढा अस्थिक्षय होणार. वात केव्हा वाढतो? वायू आतमध्ये आला प्रवेशित झाला तर वात वाढतो. पाण्यामध्ये वात वाढवत गेलात तुम्ही, बादलीमध्ये पाणी घ्या, पाण्यामध्ये थोडासा निरमा टाका आणि हाताने हलवा. जोपर्यंत तुम्ही जोर जोरात त्याच्यामध्ये हलवून वात प्रवेशित करणार नाही तोपर्यंत फेस येणार नाही. धबधब्याच्या पाण्यालाच भरभरून फेस का असतो? कारण ते पाणी जेवढ्या उंचावरून पडतं तेवढा वात त्याच्यामध्ये जात असतो. हा वात आणतो आपल्याला नंतर. आणि जेवढा तुम्ही जास्त फेस आणून 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 दात घासणार तेवढा जास्त अस्थिक्षय. आम्ही घरात 3 भावंड होतो, दादा, ताई आणि मी. आमची ताई फार सुंदर स्वच्छताप्रिय. ती 2 वेळा ब्रश करायची जेव्हापासून आम्हाला कळलं होतं लहानपणी. आणि आम्ही दोघं एकदाच ब्रश करायचो. आमच्या तिघांमध्ये सगळ्यात पहिलं इम्प्लांट ताईचं करावं लागलं. घरातलं उदाहरण सांगतोय. मग गंमत म्हणून बाकीच्यांच्याही सर्वे करायला सुरुवात केली तर हे लक्षात आलं की जे सकाळी ब्रशवरती पेस्ट घेतल्यानंतर सर्व विसर्जन होईपर्यंत अर्धा पाऊण तास तोंडातून ब्रश काढत नाहीत अशांमध्ये दाताचे प्रॉब्लेम्स लवकर सुरू होतात. कारण पुन्हा तेच वात प्रकोप झाला की अस्थिचा क्षय होतो. आणि दंत हे अस्थिच्या मल स्वरूपात ग्रंथात वर्णन केलेलं आहे. आपण आपल्या प्रिन्सिपल्सवरती जगलं पाहिजे. नेक्स्ट म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की रिअल ब्युटी इज हिडन इन मलहा. सौंदर्य बघा तुम्ही मळांमध्ये दडलेलं आहे. पूर्वी बोलीभाषेत सुद्धा मळांना खतं, सोनखतं अशा पद्धतीची नावं दिली जायची. एवढी सुंदर नावं होती. कारण खरं सौंदर्य हे मलामध्ये दडलेलं आहे. नखमल, केशमल, दंतमल, गंधमल. आता आपण बघितला आज सगळ्या इंडस्ट्रीज हे मल झाकण्यासाठी निर्माण झालेले आहेत. मल सुंदर करत नाहीये, ते मलांना झाकतायत, सुंदर आहेत असं भासवतायत आणि तुमच्याकडून पैसे कमवतायत. मग विचार करा आपल्याला या मलांना झाकायचं आहे की सुंदर बनवायचं. कचरा पेटीवरती फार सुंदर एखादं मंत्री वगैरे येणार आहेत म्हणून झाकणं आणि त्या कचरा पेटीला सुंदर करणं या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. तो फरक आपल्याला आयुर्वेदात आल्याशिवाय कळणार नाही. आणि म्हणून आपण आयुर्वेदाचे प्रिन्सिपल जगायचे. नेक्स्ट मग तुम्ही इथे बघताय की हा कन्सेप्ट आधी अंडरस्टँड झाला पाहिजे. कारण हा फार मोठा कन्सेप्ट आहे. सौंदर्यशास्त्राचा एकूणच फार आवाका मोठा आहे. म्हणून अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टन्स ऑफ द कन्सेप्ट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं आत्ता आपण बघितलं अस्थिचा आणि वाताचा आश्रयाशी संबंध आहे तसं प्रत्येक मलामधली शारीर रचना आणि शारीरिक क्रिया आयुर्वेदीय परिभाषेत समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा आयुर्वेदीय परिभाषेमध्ये त्यांची शारीर रचना, शारीरिक क्रिया, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्मॅकोलॉजी बघत नाहीये म्हणून आपल्याला त्याच्यात घडणाऱ्या विकृती लक्षात येत नाहीयेत. परीक्षितने बरोबर मुद्दा उचलला होता की आपल्याला MBBSच्या पॅटर्नमध्ये जो ग्रंथ शिकवला गेलेला आहे ना हीच मुळात पद्धत चुकीची आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करताना आपल्याला फर्स्ट इयरला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, सेकंड इयर पॅथोफार्मॅक, थर्ड इयर मेडिसिन वगैरे अशा पद्धतीने शिकवलं जाते. हा आयुर्वेद शिकण्याची पद्धत नाहीये. आयुर्वेद शिकण्याची पद्धत आपल्याला वाग्भटाचार्यांनी पहिल्याच अध्यायात सांगून दिलेले. वायू पित्तम कफ शेती त्रयोदोषा समासता तिथेच. तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्च लोणीला हा तिथेच. म्हणजे अॅनाटॉमी तिथेच सांगितली, फिजिओलॉजी तिथेच सांगितली आणि त्याच अध्यायामध्ये बस्तीर विरेकोमनम तथा तेलम घृतम मधु असं सांगून चिकित्साही तिथेच. एकाच अध्यायात सायमल्टेनियसली अॅनाट, फिजिओ, पॅथो, फार्मॅक अँड मेडिसिन शिकण्याची पद्धत ही आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये आहे. जोक आहे का एखादा ग्रंथ अॅनाटॉमी कवितेत, फिजिओलॉजी कवितेत, फार्मॅक, पॅथो, मेडिसिन, गायनेकोलॉजी, डिलिव्हरी कवितेत.
कॅन यू बिलीव्ह, जगाच्या पाठीवरती आपण असं एक शास्त्र शिकतोय की ज्या शास्त्रामध्ये अॅनॅट, फार्मॅक, पॅथो, फिजिओ, मेडिसिन एवढंच काय, सर्जरी सुद्धा कवितेमध्ये वर्णन केलेली आहे. मला वाटतं हे अशक्यप्राय गोष्ट आपण शिकतोय ह्या खास आयुर्वेदासाठी. यस, प्राऊड टू बी ए आयुर्वेदाचार्य. जगाच्या पाठीवरचं एवढं सुंदर शास्त्र आपण शिकतोय. मग हे शास्त्र शिकत असताना व्याधींचा आणि मलांचा संबंध आपण बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये नक्की ब्युटी काय आहे, सौंदर्य काय. ब्युटी इज ट्रुथ, ट्रुथ इज ब्युटी. आपण बघितलं सत्यम शिवम सुंदरम. सत्य हे एकमेव आहे की ते सुंदर आहे आणि सुंदर हेच सत्य आहे. ब्युटी इज अ ट्रुथ अँड ट्रुथ इज ब्युटी. आफ्टर दॅट ब्युटी इज ओनली स्किन लेअर डीप. आपण सगळ्यांनी अॅनाटॉमीमध्ये फर्स्ट इयरला डिसेक्शन केलेलं आहे. एक डिसेक्शन आपण केलं आणि एक वरचा लेअर काढून टाकला की सगळे एकसारखे दिसतात, काहीही ओळखता येत नाही. कारण खरं सौंदर्य हे फक्त स्किन लेअर डीप एवढंच आहे. त्यामुळे या बाह्य सौंदर्याचा तसा बघितलं तर आपल्या परंपरेमध्ये, शास्त्रामध्ये फार मोठा त्याचा ओहापोह केलेला नाही आहे. त्याचं कारण पण हेच आहे की बाह्य सौंदर्याला आपण फार महत्त्व देत नाही, तरीसुद्धा ते सौंदर्यसुद्धा छान राखायला सांगितलेलं आहे. तेही आपण राखणार आहोत. एवढंच नव्हे, रिअल ब्युटी इज हिडन इन मलाहा. आपले मल चांगले पाहिजेत, याचाच अर्थ आपले धातू चांगले पाहिजेत, याचाच अर्थ आपले दोष चांगले पाहिजेत. मग आपलं मन चांगलं पाहिजे, शरीर चांगलं पाहिजे, आत्मा चांगला पाहिजे. ब्युटी ऑफ माइंड अँड सोल, ब्युटी ऑफ थॉट्स, ऑल थिंग्स आर रिक्वायर्ड टू बी अ रिअल ब्युटिफुल पर्सनॅलिटी. नेक्स्ट, मग म्हणून आपण आणखीन एक छोटीशी गंमत बघूयात की तुम्ही आता इम्पॉर्टन्स ऑफ कन्सेप्टमध्ये काही गोष्टी बघितल्या. मार्केटमध्ये आता तुम्ही टी व्ही लावून बघा, 70% जाहिराती या फक्त सौंदर्य प्रसाधनांवरती चालू आहेत. मार्केटमधला निम्मापेक्षा जास्त पैसा काळ्याचं गोरं आणि गोऱ्याचं काळं करण्यात चाललाय. काळ्याचं गोरं म्हणजे फेअर अँड लवली आणि गोऱ्याचं काळं म्हणजे मेरे काल सफेद बालों के लिए काला करो. सगळा मार्केटमध्ये तुम्हाला मॅक्झिमम जाहिराती पाहायला मिळतील ह्या फक्त काळ्याचं गोरं आणि गोऱ्याचं काळं करण्यामध्ये चाललेले आहेत. 80 वर्षाची म्हातारी जर तुमच्याकडे चिकित्सेसाठी आली की माझे केस पांढरे झालेले आहेत, मला काहीतरी वैद्यबुवा औषध द्या, तर मला आधी सांगा की तिचे झालेले पांढरे केस हे प्रकृती आहेत का विकृती आहे? काय? प्रकृती. थँक्यू मॅडम. आणि तुम्ही काय स्थापित करणार आहात तिथे? विकृती, जी तिला काय वाटणार आहे? प्रकृती. वा वा, ती पण खुश, तुम्ही पण खुश. प्रकृती आणि विकृती विनिश्चय आपल्याला फार योग्य पद्धतीने करावा लागणार आहे. कारण दृश्य, देश, बल, काल, वय, प्रकृत्या सर्वांचं. पित्तच प्रकृतीमध्ये टक्कल पडलं, प्राकृत आहे की विकृत आहे? प्राकृत आहे. मग तो त्याच्या चिकित्सेसाठी तुमच्याकडे आल्यानंतर आता तुम्ही काय सांगणार आहात, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. म्हणून मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गांभीर्याने घ्या, वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. नक्कीच तुम्हाला जाताना एक वेगळी विजन मिळालेली असणार आहे याची मी खात्री देतो. नेक्स्ट, बघताय तुम्ही इथं, जर आज आमचे वाग्भटाचार्य जिवंत असते आणि इथं जर जाहिरात करायला आले असते ना, बापरे, त्यांनी फेअर अँड लवलीला पण लाजवलं असतं. वाग्भटाचार्यांनी शिरोरोग अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, माशकोद्रव ... बला काम पिरंजयत, म्हणजे आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतील. व्हॉट अ ग्रेट ॲड. ॲडव्हर्टाइजमेंटचा जमाना आहे, आत्ताचा नाही आहे, वाग्भटांच्या काळापासूनचा आहे. त्यामुळे जे ॲड करतायत त्यांनाही तुम्ही चांगल्या परिभाषेत बघितलं पाहिजे. वाग्भटाचार्य स्वतः म्हणतात, चरक संहिता वाचताय का? बर, काही उपयोग नाही. सुश्रुत संहिता वाचताय का? बर, काही उपयोग नाही. का? अष्टांग संग्रह ज्ञाते वृथा प्राक्तंत्र श्रमा, अष्टांग संग्रह अज्ञाते वृथा प्राक्तंत्र श्रमा. आमचा ग्रंथ वाचलेला असेल तर अन्य ग्रंथ वाचून सुद्धा फायदा नाहीये, आणि आमचा ग्रंथ वाचलेला नसेल तर अन्य ग्रंथ वाचलेले असतील तरी फायदा नाहीये. व्हॉट अ ॲड ऑफ ओन कन्सेप्ट. स्वतःच्या कन्सेप्टची काय सुंदर जाहिरात केलेली आहे. म्हणून म्हटलं, वाग्भटाचार्य आता असते तर फेअर अँड लवलीवाले सुद्धा लाजले असते. काय जाहिरात केली असती त्यांनी? आमचा केशलेप लावला तर बगळे सुद्धा काळे होतात. वाग्भटांची ॲड आहे ती 5000 वर्षापूर्वी. काय इसवी सणात इतिहासात जा तुम्ही, शोधून काढा. किती दूरगामी विचार असतील आपल्या आचार्यांचे. नेक्स्ट, एवढंच काय, वेगवेगळ्या म्हणजे क्लिनिक प्लसच्या, प्रोटीनच्या, शॅम्पूच्या वेगवेगळ्या जाहिराती येत आहेत. तुम्ही जर ग्रंथ काढून बघायला सुरुवात केलं तर तुम्हाला या सगळ्या ग्रंथामध्ये सापडतील. एक एक जाहिरात सुचवण्याचे लाखो रुपये मिळतात. आणि आय एम फिलिंग प्राऊड की अशा कित्येक जाहिराती मी सुचवल्यात आणि लाखो रुपयांचे चेक्स मी घेतलेले आहेत.
हो, वैद्य सुद्धा लाखो रुपयांचा चेक घेतो, मॅक्झिमम घेतलेला 10 लाखाचा आहे. थिंक फॉर अ बिग यार, किती मोठं फील्ड आहे. बिलियन्स ऑफ डॉलर लोक जाहिरातीवरती खर्च करतायत. त्यांना एक थॉट, एक विजन तुम्ही दिली तर ते लाखो करोडो रुपये तुमच्यावरती टाकायला तयार आहेत. आपण ग्रंथ का नाही वाचत आहे? ग्रंथामध्ये एक छोटासा कन्सेप्ट आहे, तुम्ही बघितलं असेल की साम मल पाण्यावरती तरंगतो, बुडतो. मलामध्ये सामता आली तर तो पाण्यात काय होणार आहे? बुडणार आहे. सामा निमज्जते. आणि निरामल असेल तर तो पाण्यावरती तरंगणार आहे. बिलियन्स ऑफ डॉलर्सची ॲड आहे ही, माहिती आहे तुम्हाला? एक छान शुभ्र सफेद वस्त्र घातलेलं, ॲप्रन घातलेले 2 डॉक्टर्स येतात. काय त्या लेडीला घेतात, काय तिला सांगतात की हे बघ तुझे केस हे पाण्यावरती आता आम्ही सोडलेले आहेत, ते पाण्यामध्ये बुडलेत, याचा अर्थ ते डॅमेज्ड आहेत आणि आता आम्ही काहीतरी आमचं एक सोल्युशन याच्यावरती लावू. आता बघ तुझे केस पाण्यावरती तरंगायला लागलेले आहेत, तुझे केस उत्तम झालेत, सुंदर झालेत. व्हॉट अ ग्रेट ॲड. आयुर्वेदिक ॲड आहे ही. आपल्याला ॲड्समध्ये असलेलं आयुर्वेद शोधता आलं पाहिजे. नेक्स्ट बघूयात आपण आयुर्वेदात भन्नाट ॲड कशा शिरलेल्या असतात. म्हणून ह्या ॲड आपण नेक्स्ट या ॲड आपण बघितल्या पाहिजेत. एक मिनिट, ॲड लाव. मोठी कर. आवाज आहे? हा, एक मस्त तुम्ही ॲड बघताय सध्या तुमच्या समोर. ही आयुर्वेदिक ॲड आहे, माहिती आहे का तुम्हाला? तो विचारतो पाजी देखो उनमें तो अपान ही है ही नहीं. सलमान म्हणतो अपान नहीं है, तो अपान की टेस्ट कैसे की जाए? वो म्हणतो सामान से अपान की टेस्ट लेते हैं, चलो हम सामान देखते हैं पहले कैसा है. ओके, इसके लिए वो उदान को प्रज्वलित करना शुरू कर देता है और वो उदान का कार्य कर रहा है अभी. तो अभी जो इसका कार्य चल रहा है ना, वो उदान का चल रहा है. मग उदानामध्ये काय आलेलं आहे? उदाहरणामध्ये वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती, क्रिया. द वर्ण शब्द पहिल्यांदा उदाहरणामध्ये आलेला आहे, कॉस्मेटॉलॉजीतला, सौंदर्यशास्त्रातला पहिला शब्द. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपणाचं बळ हे उष्ण आहे. कोणाकडून घेतलंय? उदानाकडून. उदानाचं बळ घालवलं, आपणाचं गेलं बघा. सो द बल ऑफ अपान इज ऑलवेज टेस्टेड ऑन द बल ऑफ उदाना. आर यू गेटिंग द कन्सेप्ट? देन क्लॅप फॉर दिस कन्सेप्ट. आपल्याकडे घोडे विकत घ्यायची असली तर एक पद्धत आहे, अशी त्याच्या माळावरती असं थोपटून बघतात घोडा किती दमाचा आहे. पैलवान आखाड्यावरती उतरल्यानंतर तो असं वाजवून दाखवतो की मी किती पठडीचा पैलवान आहे. तो उदानच वाजवतो बरं का, आपण नाही. तो का उदान वाजवतो? कारण उदानामध्ये मॅक्झिमम तुमच्या लंग्समध्ये एअर जर मॅक्झिमम असेल तर ऑटोमॅटिकली रेझोनन्स जास्त असणार आहे. फिजिक्स केमिस्ट्री बाबतचे कन्सेप्ट आहेत, तुम्ही शिकलेला आहात. ट्युनिंग फोर्क लावून रेझोनन्स काढायला. जेवढी जास्त हवा तेवढा जास्त रेझोनन्स व्हॉल्यूम येणार आहे, तेवढा जास्त आवाज येणार आहे. म्हणून ज्या पैलवानाचा जेवढा मोठा आवाज आखाड्यामध्ये, त्या पैलवानाचं तेवढं जास्त बल. अशा पद्धतीने बलाचं परीक्षण आपले पैलवान सुद्धा उदानावरती करत होते. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात की वाक प्रवृत्ती, प्रयत्न, ऊर्जा, बल, वर्ण, स्मृती आणि क्रिया ही सगळी कामं कशाची आहेत? उदानाची आहेत. अपानाचं बळ हे उष्ण घेतलंय, हे तुम्हाला आता एका मिनिटात लगेच लक्षात येईल. अजून स्ट्रॉंग करतो तुमचा कन्सेप्ट. सगळ्यांनी तुमचा मॉर्निंग आठवा, मॉर्निंग कॉल. तुम्ही गेलेला आहात छान, बसलेला आहात छान, श्वास घेतलेला आहे, आठवलं? अपानाचं बळ उष्ण घेतलेलं आहे कोणाकडून? उदानाकडून. ओके, मग हीच गोष्ट जर लोडेड 2 पर्सन्सला ढकलायला सांगितलेला असेल, ट्रक, लोडेड ट्रक, जॉनी लिव्हरच्या सगळ्या पिक्चर्स आठवा, मॅक्झिमम केसमध्ये तो अपानाले लोडेड असतो. आणि मग जॉनी लिव्हरला एखादा ट्रक ढकलायला सांगितला जातो, तो म्हणतो भाई मैं दोनों में से एक ही काम कर सकता हूं अभी, या तो उदान का बता या फिर अपान का बता. आयुर्वेद नसानसात भिनलेला, आपल्याला तो शोधता आला पाहिजे. नेक्स्ट मग आपण आयुर्वेदातल्या सारता परीक्षण शिकूयात आता. आयुर्वेदामध्ये सगळे सारता परीक्षण आहेत. हाय हाय, काय आवाज यायला लागले तिकडून? क्या बात है, ऐसी भी पीपीटी हो सकती है आयुर्वेद की. आधुनिक आता काय जगच बदललंय, काय करायचं आम्ही तरी. वाघभटांनी सांगितलंय
चरकांनी पण सांगितलंय, शेतकरी समोर आला तर त्याला सांग ऋतुक्षेत्रांबु बीजाणाम सामुग्रात अंकुरो यथा. ऋतू लागतो, क्षेत्र लागतो, बीज लागतं, अंकुर लागतं. चांगलं गर्भधारणा व्हायची असेल तर. आता दुर्दैवाने आपल्यासमोर शेतकरी येत नाहीत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, व्हॉट्सअप आणि फेसबुकचे ब्रेन येत आहेत. त्यामुळे आता आपल्याला त्यांना समजेल अशा भाषेत आपलं शास्त्र शिकवलं पाहिजे. कारण शास्त्र जर शास्त्रीय असेल, सायंटिफिक असेल तर ते तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार आहे. एक गंमत म्हणून सांगतो, मी रशियामध्ये फिरत होतो, रस्त्यावरती आम्ही डॉक्टर विताली सर आणि मी चाललो होतो. डॉक्टर विताली सर समोरून 3 लोक आले आणि मला म्हटले, डॉक्टर साहेब मला या तिघांची प्रकृती सांगा. आता माझ्यासमोर हा मोठा प्रश्न होता की यांची प्रकृती नाही, लगेच सांगा म्हटलं, विदिन 30 सेकंड्स. मी म्हटलं सर आमच्याकडे ते प्रकृती काढायची म्हणजे ते फर्स्ट इयरला मोठा फॉर्म असतो, कमीत कमी 30 मिनिटाचा तरी खेळ आहे. त्याला भरभरून प्रश्न विचारावे लागणार आहेत मला अगोदर. एवढे सगळे प्रश्न विचारल्यानंतर मग त्यांची बेरीज करायची, मग पर्सेंटेज काढायची, मग प्रधानता अप्रधानता सांगायची, तेव्हा कुठे प्रकृती निघेल. ते म्हटलं अहो ढोबळ मानाने तरी सांगा, लवकर सांगा. हे 3 जण आले, त्यांची प्रकृती काय. मी म्हटलं सर नाही एवढ्या फास्ट नाही सांगता यायचं. बरं ते म्हटले बरं ठीक आहे मी प्रकृती सांगतो. त्यांनी सांगितली हा वाताचा आहे, हा पित्ताचा आहे, हा कफाचा आहे. आता तुम्हाला काय 15-20 मिनिट घ्यायची ते घ्या म्हटले, पण मी सांगतोय ते बरोबर आहे की नाही हे तरी सांगा, मला आयुर्वेद तरी कळू द्यात, शिकू द्यात. आता मात्र प्रश्न शास्त्राचा होता, आपल्या ज्ञानाचा होता. फार आडेवेडे न घेता एक 10 मिनिट बसलो, तिघांची प्रकृती काढली अँड आय वॉज शॉक्ड. सरांनी जी प्रकृती काढली होती ती सेम होती, तीच वात पित्त कफ. यांनी विदिन 30 सेकंड्स ओळखलं आणि मला हे ओळखायला कमीत कमी 10 ते 15 मिनिट लागले. असं का. मी म्हटलं सर आमचा आयुर्वेद राहू द्यात बाजूला, तो मी तुम्हाला नंतर शिकवतो. तुम्ही कसं ओळखलं ते मला अगोदर सांगा. एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही 10 वर्ष झालं आयुर्वेद शिकतोय, शिकवतोय, पण आम्ही 30 सेकंदात ओळखू शकलो नाही, तुम्ही मात्र 30 सेकंदात ओळखलं. ते म्हटले डॉक्टर साहेब सोपं आहे, काही वेगळं नाही आहे, तुमच्याच आयुर्वेदात वाघभट प्रथम अध्यायात सांगितलेलं आहे. म्हटलं म्हणजे. ते म्हटले तुम्ही मगाशी एक श्लोक शिकवला होता जाताना, वयोह रात्री भुक्तानाम ते अंत मध्य अधिका क्रमात वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषा समासता. म्हटलं हो, पण त्या श्लोकाचा आणि याचा काय संबंध. म्हटले निरखून बघा तुम्हाला कळेल. मग निरखून बघायला लागलो त्या तिघांकडे. मग त्यांनी सांगितलं हा पहिला बघा. म्हटलं हां. याचा बेल्ट बेंबीच्या वरती आहे का. म्हटलं हो आहे. म्हटले तो कफाचा. म्हटलं काय ऐका तर. म्हटले हा दुसरा बघा. म्हटलं हो. याचा बेल्ट बेंबीवरती आहे का. मी म्हटलं हो. म्हटले हा पित्ताचा आहे. हा तिसरा बघा. म्हटले बघितला. म्हटले याचा बेल्ट बेंबीच्या खाली. म्हटलं हो हा वाताचा आहे. मी म्हटलं असं कसं काय. ते म्हटले वायू पित्तम कफश्चेती त्रयोदोषा हा समासता. म्हटलं पण याचा काय संबंध. ते म्हटले वयोहो रात्री भुक्तानाम ते अंत मध्य अधिका क्रमात. मग मी आठवायला लागलो आमच्या कॉलेजचे जेवढे टीचर होते मस्त कफाने भरभरून होते, नेहमी बेल्ट वरती घेऊन चालत येत होते. सहज डोक्यामध्ये आलं आणि खरंच वाटलंय. मग पित्ताचे व्यक्ती आठवायला लागलो. मिलिटरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पहिला रूल सांगितला जातो बेल्ट कसा घालावा. बेल्ट मस्ट बी ॲट द अम्बिलिकल साईड. दिस इज द रूल. पित्ताच्या लोकांचा, शार्प लोकांचा बेल्ट हा नेहमी अम्बिलिकस रिजनवरतीच असतो. आणि वर्गातली थोडीशी वाताडी कारटे आठवा 4 वेळा वरती करत असतात. वाताचीच आहेत ते. अधोच भागात असणारे, लो वेस्ट त्यांचा आवडता पर्याय असणारे जीन्स मधला. एवढ्या सहज आयुर्वेद सांगावा. मग म्हटलं आता हातातल्या घड्याळाकडे बघा. सहज घड्याळाकडे नजर टाकली तर म्हटले तास काटा जो आहे ना तो कफाचा आहे. मध्ये मध्ये जो चाललाय ना मिनिट काटा तो पित्ताचा आहे. आणि हे वाताडं पळतंय बघा सारखं एका जागेवर बसत नाही ते वाताचं आहे. अँड आय वॉज शॉक्ड अगेन. किती सहज लोकही जगतात. आपलेच प्रिन्सिपल शिकल्यानंतर आपल्यालाच वेगळ्या भाषेत परिभाषेत. आपल्याकडे काय आहे, ग्रंथाला चौकटीतून बाहेर काढलं जात नाही आणि ही लोक ग्रंथाला चौकटीतून बाहेर काढतात. मग मला त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि माझ्या डोक्यात काहीचे काही प्रश्न यायला लागले बरं का मॅडम. म्हणजे हां कोण कोण जागे नाही बघतो असं वाटलं का तुम्हाला. माझ्याही डोक्यात वेगवेगळे प्रश्न यायला लागले मॅडम. असे भन्नाट प्रश्न ते विचारतात. चरकांचं आडनाव काय. मिळालं सांगा मला, मी आहेच इथे.
मग ते आयुर्वेद इंद्राकडे शिकायला गेले होते म्हणून म्हटलं हो. कळलं निम्म्यांना, जाऊ द्या प्रश्न. तेवढा वेळ होता. आणि भरद्वाज ऋषी मुनीच का गेले होते? गहन प्रश्न आहेत, मोठे प्रश्न आहेत. आपल्याला अभ्यास डोळसपणे पण करायचा, आपल्याला सिस्टीम घ्यायची, मेथोडॉलॉजी घ्यायची. बऱ्याच जणांचा इथे गोंधळ होतो की नक्की काय शिकायचं ते कळत नाही. आमचं एक वाक्य आहे, आयुष्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही आहे, प्रथमतः ते कसं शिकायचं हे शिका. भरद्वाज ऋषीमुनी 4.5 वर्षांचा कोर्स कंप्लीट करायला इंद्राकडे गेले नव्हते स्वर्गामध्ये. द फर्स्ट फॉरेन रिटर्न डॉक्टर इन द फील्ड ऑफ आयुर्वेदा इज भरद्वाज ऋषीमुनी, स्टेटेड बाय चरक. फर्स्ट फॉरेन रिटर्न डॉक्टर म्हणजे आयुर्वेदाला बाहेरून मान्यता आल्याशिवाय आम्हाला आवडतच नाहीये, हे दुर्दैव आहे. पार्श्वे हिमवतः शुभे 51 ऋषीमुनी हिमालयाच्या पायथ्याशी जमा झाले. भरद्वाज ऋषी म्हटले, मी एकटा जातो, मी लग्न नाही केलेलं, पोरं बाळा मागं नाहीये. इहलोक आणि परलोक, हा यातल्या गमती सोडायच्या बरं का मधल्या एक्सक्यूज करून. इहलोक आणि परलोक असे 2 लोक चरकांनी पहिल्याच अध्यायात सांगितलेले आहेत. आणि परलोकात जाऊन भरद्वाज ऋषीमुनी आयुर्वेद शिकून आलेले आहेत. म्हणजे आयुर्वेद फॉरेनचा आहे की नाही असे प्रश्न आता डोक्यात का घालतोय त्याचं कारण घ्या. कारण पुण्याचा आयुर्वेद, पेठेतला आयुर्वेद, महाराष्ट्रातला आयुर्वेद, केरळचा आयुर्वेद, चायनीजचा आयुर्वेद, तिबेटचा आयुर्वेद, जर्मनचा आयुर्वेद, अरे किती विभागण्या कराल आता, बास ना. वी हॅव टू सी द वसुदैव कुटुंबकम आपलंच वाक्य आहे. एक तर ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता आहे म्हणून तरी मान्य करा, नाही तर ब्रह्मा फक्त भारताचा आणि आयुर्वेदाचा निर्माता एवढं तरी मान्य करा. येस, माझे शब्द थोडेसे लागतात, भेटतात, टोचतात, पण ते शास्त्र जिवंतपणे बघायला शिकवतात. म्हणून माझं एक वाक्य आहे, आयुष्यामध्ये ना नास्तिक बनो ना आस्तिक बनो. बोले लाईफ में ना नास्तिक बनो ना आस्तिक बनो. कारण दोन्हीकडे मी जाऊन बघितलं. नास्तिक माणसांकडे जाऊन बघितलं, पराकोटीचे दहशतवादी मिळाले. आस्तिक लोकांकडे जाऊन बघितलं, तेही पराकोटीचे दहशतवादी मिळाले. इसलिए जीवन में ना नास्तिक बनो ना आस्तिक बनो, बनना है तो स्वस्तिक बनो. मग आता हा विषय तुम्हाला ऑटोमॅटिकलीच कळेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सारता दडलेली असते, त्या सारतेमध्ये त्याचं सौंदर्य दडलेलं असतं. मग रससार, रक्तसार, मांससार, अस्थिसार, मज्जासार, शुक्रकसार असे वेगवेगळे सारवान लोक तुम्हाला ग्रंथामध्ये बघायला मिळणार आहे. याच ग्रंथामध्ये अजून पाठीमागे आलास तर तुम्हाला वृषतमा स्त्रीचे वर्णन दिलेलं आहे श्लोकामध्ये. अगदी म्हणजे वृषतमा स्त्री कशी असावी याचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे त्या ग्रंथामध्ये सौंदर्य शास्त्राला आपण कोणत्या नजरेने बघतोय हे बघणं खरंच गरजेचं आहे. कारण ही नुसती काळाची गरज नाहीये. एका फॉरेन सायंटिस्टने सगळ्यात मोठं स्टेटमेंट केलं त्याच्या पूर्ण क्युरिक्युलम कंप्लीट झाल्यानंतर लाईफचं एंडिंगला 80-90 मध्ये, म्हणजे त्याच्या वयाच्या 90व्या वर्षी साधारण, की देअर आर बेसिक 3 नीड्स ऑफ ह्युमन बिईंग, फूड, सेक्स अँड स्लीप. फूड, सेक्स अँड स्लीप. आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की माणसाच्या जगण्याच्या मूलभूत 3 गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा. चुकीच्या आहेत त्या. आपल्याच ग्रंथात काय सांगितलेलं आहे? त्रयोपस्तंभ, आहार, निद्रा आणि ब्रह्म अब्रह्मचर्य. दिस इज द बेसिक 3 नीड्स ऑफ ह्युमन बिईंग. सो अंडरस्टँड द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिईंग. दोज आर फूड, सेक्स अँड स्लीप. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे इंग्रजांची पुस्तकं वाचून आपली सुद्धा डोकी अशीच झालेली आहेत की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य ह्या मूलभूत गरजा नसून अन्न, वस्त्र आणि निवारा या आहेत. आणि चुकीच्या वस्त्राच्या मागे आणि चुकीच्या निवाऱ्याच्या मागे लागून माणसाने सगळे आजार निर्माण केलेले आहेत. आणि जे काही आगंतुक व्याधी येत आहेत ते पण चुकीची वस्त्र घातल्यामुळेच बरं का. त्यामुळे निज व्याधी सुद्धा चुकीच्या वस्त्राने येत आहेत, आगंतुक व्याधी सुद्धा चुकीच्या वस्त्राने येत आहेत. आपण कोणते व्याधी ओढवून घ्यायचे ते आपापली वस्त्र परिधान करण्याची संकल्पना विचारात घ्या आणि मग ठरवा. दिस इज द सौंदर्यशास्त्र. नेक्स्ट 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 उदाहरण अपान बलवर्ण संबंध बघितलेला आपण. नेक्स्ट ओके, आता आपण या सौंदर्याच्या पोषणाचे 3 न्याय बघूयात. सर मी न शिकवताच विषय कळतोय काय?
प्रथम न्याय कोणत्याही धातूच्या दोषाच्या मलाच्या पोषणासाठी लागतो ग्रंथ सांगतो, मी सांगत नाहीये. पुन्हा एकदा आठवण करून देतोय, एका बाजूचं असतं ते ग्रंथातलं, दुसऱ्या बाजूतलं असतं ते आत्ताच्या गोष्टीला अनुसरून काल सुसंगत दिलेला दृष्टांत. हां, जो ग्रंथाने मला अलाउड केलेला आहे. शेतकरी आला तर ऋतुक्षेत्र अंबू बीज असं सांग म्हणून. ओके, मग आता आपण केदारी कुल्ल्या न्यायाने दोषांचं, धातूचं, मलाचं आणि मनाचं पोषण कसं होतं, कारण आत्ताच आपण बघितलं आम्हाला जोपर्यंत दोषांचं, धातूंचं, मलांचं, मनाचं, आत्म्याचं पोषण अन्नातून, विहारातून, आहारातून कसं होतं हे कळणार नाही तोपर्यंत आमच्या सौंदर्यामध्ये वृद्धी होणार नाही, कारण हे सगळं इंटरलिंक्ड आहे. मग केदारी कुल्ल्या न्याय म्हणजे शाळेतली मैत्रीण, मग कॉलेजला एकत्र आले, मग फर्स्ट इयरला ओळख झाली, मग नोट्स एकमेकांना दिल्या गेल्या, मग सेकंड इयरला अजून काय गिफ्ट दिले, गिफ्ट दिले एकमेकांना. थर्ड इयरला काय व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन केला. फोर्थ इयरला ओके डायरेक्ट ट्रिप. लास्ट इयर इंटर्नशिप, लग्नच. येस, दॅट इज द केदारी कल्याण आहे. हळूहळू पाटाने पाणी मुरत जातं आणि रसातून रक्त, रक्तातून मांस, मांसातून असतं. इंटर्नशिपला शुक्र धातूपर्यंत पोषण झालं की समजायचं केदारी कल्याण आहे झालं. असं टप्प्याटप्प्याने पोषण होत जातं या न्यायामध्ये. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये केदारी कुल्ल्या न्यायाने पोषण झालेलं नसतं ते पुढच्या न्यायात अटकतात. तो म्हणजे क्षीरदधी न्याय, लव ॲट फर्स्ट साइट. बचपन से कोई फ्रेंड नहीं मिला था. अच्छा, हाँ बरोबर आहे. अचानक पाहिला आणि प्रेमात पडला. लव ॲट फर्स्ट साइट. डायरेक्ट दुधाचं दह्यामध्ये परिणमन, सर्वात्म परिणमन म्हटलं. काय सुंदर वर्णन आहे ग्रंथात. सर्वात्म परिणमन, लव ॲट फर्स्ट साइट, डायरेक्ट कन्व्हर्जन होतं याच्यामध्ये. हा न्याय शिकून घेणं फार महत्वाचं आहे, कारण वडापाव खाल्ल्यानंतर चेहऱ्यावरती तेज येणार नाहीये, त्याच्यासाठी तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुपाचं महत्व, वडापावचं महत्व अन्न पोषणाला कसं आहे, का आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत आहेत, याची कारणं आपल्याला शोधावी लागणार आहेत. आणि ती कारणं इकडं तिकडे दडलेली नाही आहेत, ते आपल्या केदार कुल्ल्या, क्षीरदधी आणि या दोन्हीही न्यायातून सुटलेली लोक म्हणजे नेक्स्ट खले कपोत न्याय. ज्यांना दोन्ही न्याय मिळत नाहीत ना, ते आपापला बायोडाटा मॅरेज ब्युरोमध्ये सबमिट करतात. मग कबुतरं टपून बसलेलीच असतात, आपल्यासारखा बायोडाटा येतोय का. आणि मग प्रत्येक कबूतर येतं त्याच्यासारखा एक दाणा तिथं पडलेला शेंगदाण्याचा वगैरे उचलतं आणि जातं घेऊन. म्हणजे इथं कसं होतंय पोषण, खले कपोत न्यायाने पोषण होतंय. ज्यांचं दोन्ही न्यायाने पोषण झालं नव्हतं अशांचं. आयुर्वेद सगळीकडे भिंदलेला आहे आयुर्वेद. आपल्याला तो पाहता आला पाहिजे, आपल्याला तो काढता आला पाहिजे. आणि या न्यायाचंही पोषण, मग काही व्याधी जे आहेत शारीरिक, मानसिक, यांचं पोषण या न्यायाने होतं. सरांनी म्हणजे मला माझं निम्म काम दोन्ही लोकांनी केलं. परीक्षितने पण केलं आणि सुविनय दामले सरांनी पण केलं. मग दामले सरांनी आत्ताच तुम्हाला वर्णन केलं आहारीय घटक, मानसिक घटक, 4 प्रकारचे वडापाव खाणारी लोक तुम्हाला सांगितली. हे वेगवेगळे पोषण त्यांचं मी पुढचं सांगितलं तुम्हाला. दिस इज द परफेक्ट इम्प्लिमेंटेशन. हे लक्षात घ्या, आजार आकाशातून पडत नाहीत. आपलंच कुठंतरी खाण्यात, फिरण्यात, वागण्यात काहीतरी चुकलेलं असतं, म्हणून आजार निर्माण झालेला असतो. आणि म्हणून आता आपण यांच्या साहाय्याने, म्हणजे आपण अशा पद्धतीने एखादं अप्लाइड अस्पेक्टने नॉलेज बघितलं. ओके, तुमच्या गमतीसाठी, तुमची झोप घालवण्यासाठी सांगितलं होतं फक्त. असं जर अप्लाइड नॉलेज आपण बघितलेलं असेल तर मग आता आपल्याला कुठंतरी हा केशायुर्वेदचा कन्सेप्ट काय आहे ते कळणार आहे. आणि म्हणून सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्राची माहिती बघितल्यानंतर आपण आता केशायुर्वेदबद्दल माहिती घेणार आहोत. तर केशायुर्वेद हे काय आहे नेक्स्ट. तर केशायुर्वेद इज अ बिल्डिंग ब्रिज. हा एक ब्रिज बिल्डअप केलेला आहे फॉर द करंट नीड्स. आत्ताची गरज आहे ते. जर मला आधी सांगा, सर्वात जुना वेद कोणता, आयुर्वेद का? बोला. सर्वात जुना वेद कोणता? ऋग्वेद. आयुर्वेद कशाचा उपवेद आहे? अथर्ववेदाचा. म्हणजे आयुर्वेदाच्या आधी वेद नाव असणारं कोणतरी होतं, बरोबर की नाही? जेव्हा आपण सगळं काही आयुर्वेदातूनच सुरू झालंय असं म्हणतो, तेव्हा आपण हे का विसरून जातो की आयुर्वेद सुद्धा अथर्ववेदाचा काय आहे? उपवेद आहे. अथर्ववेद हे
3 वेद झाल्यानंतर येतो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद झाल्यानंतर अथर्ववेद येतो. त्या अथर्ववेदाचा एक उपवेद म्हणजे आयुर्वेद आणि त्या आयुर्वेदाचा एक आता उपवेद म्हणजे केशायुर्वेद. काहीही वेगळं नाहीये, ग्रंथातलंच आहे. काल सुसंगत असं प्रत्येक अंगातून थोडं थोडंसं घेतलेलं आहे आणि तुमच्या समोर मांडतोय. कारण एकत्रितपणे केलं अभ्यास एखाद्या गोष्टीचा तर तो अभ्यास सोपा जाणार आहे. नेक्स्ट, म्हणून आपण बघतोय आयुर्वेदाची 8 प्रगत अंग आहेत. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरावृषा. मग या 8 अंगांमध्ये आत्ताच दामले सरांनी सांगितलं की 4 अंगांचा तर आम्ही ऑलरेडी अभ्यास करतच नाहीये. म्हणून म्हटलं या दोघांनी माझं काम फार सोपं केलं. त्यामुळे कमी वेळ मिळाला तरी मी मॅक्झिमम सांगून जाऊ शकणार आहे. मग ही 4 अंग तर आपण शिकतच नाहीये, मग नवीन अंग कधी निर्माण करणार? आज राईट आय सर्जन वेगळा आहे, लेफ्ट आय सर्जन वेगळा आहे, अँटेरियर चेंबरचा सर्जन वेगळा आहे, पोस्टेरियर चेंबरचा सर्जन वेगळा आहे. एवढी प्रगती आपल्या समकालीन अन्य शास्त्रांमध्ये होते आणि आपल्या शास्त्रामध्ये आपण अजूनही म्हणजे चरक जिथे सांगतात की तत्र धन्वंतरिणाम अधिकारः तत्र वायोर्विदाणाम अधिकारः. चरक वातकलाकली अध्याय काढून बघा. वायोर्विदाण सांगितला म्हणजे वायूचा ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला बोलवा म्हटले हा वातज गुल्म काढायला. म्हणजे सर्जनला पण नाही, सर्जन मधला पण कोण? अँटेरियर चेंबर, पोस्टेरियर चेंबरचा सर्जन म्हणजे वायोर्विद, ज्याला ऑलरेडी वायूतल्या गुल्मांची जास्त माहिती आहे असा सर्जन बोलवायचा आहे. तो टिपिकल वातज गुल्मातला गुल्म काढण्यासाठी, सर्जरी करण्यासाठी. आपली अंग एवढी प्रगत होती, कालाच्या ओघात जसं एक एक अंग विसरून गेलो तीच पद्धत घडलेली आहे. आणि म्हणून आपल्याला या सर्व अंगांना पुनरुज्जीवित करायचं आहे. मी असं म्हटलं की मला बरेच जण म्हणतात असं कसं आहे. मग मी एक छोटासा प्रश्न विचारतो की पूर्व म्हणजे ब्रह्मदेवातून सगळं सुरू झालं ना, मग ब्रह्मसंहिता किती लक्ष श्लोकांची होती? 1 लक्ष श्लोकांची होती, बरोबर? म्हणजे 1 लाख श्लोकांची ब्रह्मसंहिता होती. आता चरक संहिता जी आपण वाचतो किती श्लोकांची आहे सांगा? चरकाच्या शेवटच्या अध्यायात वर्णन आहे. किती? 12,000 श्लोकांची आहे. याला म्हणतात लाखाचे 12,000 केले. आयुर्वेदवाल्यांनीच म्हण आणली. कळालं की नाही? 1 लाख श्लोकांचे किती केले? 12,000 केले. आणि म्हणून सामान्यांमध्ये मन प्रचलित झाले असं वाटतं कधी कधी लाखाचे 12,000 केले म्हणून. आता गरज आहे आपण पुन्हा 12,000चे 1 लाख करण्याची. म्हणजे सूत्रस्थानात आलेल्या प्रत्येक सूत्राचा विस्तार आपण केला पाहिजे. तो जर सूत्रस्थानातल्या श्लोकांचा विस्तार आपण करू शकलो तर कदाचित पुन्हा ब्रह्मसंहिता आपली 1 लक्ष श्लोकांची होईल. आयुर्वेद पुन्हा 1 लाख श्लोकांचा तयार होईल. आणि म्हणून हे एक व्रत घेतलेलं आहे आणि एक वेद त्याच्यातला अजून वाढवायला सुरुवात केलेली. नेक्स्ट, म्हणून आयुर्वेदामध्ये काल सुसंगत स्पेशालिटी सुरुवात करणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये केशायुर्वेद, नेत्रायुर्वेद, कायायुर्वेद अशा पद्धतीचा आयुर्वेद आता आपण लिहिला पाहिजे. त्याच्यावरती आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो लोकांसमोर आणला पाहिजे. मग आणताना आपल्याला चॅलेंजेस काय काय येणार आहेत? आता आपलं सगळं सायंटिफिक सेशन सुरू आहे. मग चॅलेंजेस काय काय येणार आहेत आपल्याला? तर आपल्यासमोर ग्रंथाक्त चॅलेंजेस येणार आहेत की उक्त विचार कोणते आहेत, लेशोक्त विचार कोणते आहेत, संदिग्ध विचार कोणते आहेत, त्यांना आपल्याला विस्तृत करावं लागणार आहे. म्हणून उक्त विचारांमध्ये केशाचे मल उपधातू स्वरूपात वर्णन, उत्पत्ती, रिष्ट अरिष्ट सगळीकडे सांगितलेलं आहे. वृक्क विकृतीमध्ये केसांमध्ये भांग पडणं हे अरिष्ट लक्षण सांगितलेलं आहे. केसांच्या मुळांची दुखणं हे सुद्धा अरिष्ट लक्षण सांगितलंय. म्हणजे अशा कित्येक गोष्टी ग्रंथात सांगून ठेवलेल्या आहेत. पण ज्या गोष्टी ग्रंथात लेशोक्त आहेत, अल्प सांगितल्यात, त्यांचा विस्तार करण्याचा विचार आपल्या मनात आला पाहिजे. आणि म्हणून एक लेशोक्त गोष्टींचा विस्तार करण्याचा एक पद्धत, एक प्रकार तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट, उदाहरणार्थ आपण इथं आता हेअर अॅनाटॉमी बघतोय. हेअर अॅनाटॉमीमध्ये आपल्याला सगळं काही ॲलोपॅथी सायन्सच्या भरपूर मोठे उपकार आहेत आपल्यावरती असं मला नेहमी वाटतं. भांडणं नाही आहेत. 18 प्रकारची चिकित्सा पद्धती आपल्याला दिलेली आहे. हेतू विपरीत, व्याधी विपरीत, हेतू व्याधी विपरीत, हेतू विपरीत अर्थकारी, व्याधी विपरीत अर्थकारी, हेतू व्याधी विपरीत अर्थकारी, औषध, आहार आणि विहार. वरचे 3 इकडचे 6, साहित्रिक 18 प्रकारची चिकित्सा पद्धती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यातली व्याधी विपरीत चिकित्सा म्हणजे ॲलोपॅथी. वेगळं काय म्हणजे एक पिल्लू आहे, मूल मोठं झालं म्हणून बापाला दुःख व्हावं का? नाही, असं दुःख करून घेऊ नका.
ओके, असं बऱ्याच नॅचरोपॅथीपासून होमिओपॅथीपासून सगळ्या जगातल्या जेवढ्या निर्माण होणाऱ्या चिकित्सा पद्धती, त्या सगळ्या चिकित्सा पद्धती या 18च्या कोष्टकामध्ये तंतोतंत बसतात. गरज आहे ती फक्त योग्य ठिकाणी योग्य चिकित्सा देण्याची, आणि ते काम आपण एक वैद्य म्हणून करायचं, योग्य ठिकाणी योग्य चिकित्सा द्यायची. मग आपण गंमत बघू. नेक्स्ट, इथं अभ्यास करताना असं थोडंसं जाणवलं की एका हेअरचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला तर त्या ट्रान्सफर सेक्शनमध्ये आपल्याला क्युटिकल, कॉर्टेक्स आणि मेडुला असे क्रमाने बघायला मिळतात. हां, इथे गफलत होईल, तुमची मेडुला मध्ये आहे, म्हणजे एकदम सेंटरला आहे, मध्ये कॉर्टेक्स आहे आणि साईडला जे आहे ते क्युटिकल आहे. क्युटिकल तुम्ही खाली बघताय. क्युटिकल इज द ट्रान्सपरंट लेअर ऑफ हेअर. क्युटिकल हा हेअरचा ट्रान्सपरंट लेअर आहे. कॉर्टेक्स कंटेन्स नॅचरल पिगमेंट दॅट इज द मेलॅनिन अँड मॉइश्चर. And what is the role of melanin? To give the color to hair. कोणत्याही शरीरातल्या मेलॅनिन सारख्या रंगद्रव्याचं कार्य काय की शरीराला, त्वचेला, केसांना प्राकृत रंग निर्माण करून देणं. म्हणजे मध्ये जे आहे ते कॉर्टेक्स आहे आणि त्याच्यात मेलॅनिन आहे. बाहेर, सगळ्यात बाहेर जे आहे ते क्युटिकल आहे. आणि एकदम आतमध्ये जसं शतावरीला नार असते, लसणाला नार असते, तसा आतला जो नार आहे तो नार म्हणजे मेडुला आहे, ज्याच्यावरती हे केस टिकून आहे. नेक्स्ट, मग इथं तुम्ही त्यांचे गुणधर्म वाचताय, ते तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत असं मी समजेल, आणि एका वाक्यात फक्त सांगेल की क्युटिकल हा एकदम बाहेरचा आउटर मोस्ट ट्रान्सपरंट लेअर आहे. कॉर्टेक्स हा मिडल मेलॅनिन कंटेनिंग लेअर आहे की जो कलर ऑफ हेअर ठरवणार आहे. आणि मेडुला जो आहे तो इनर मोस्ट लेअर आहे आणि त्याच्यावरती केस पक्का ओळखला जाणार आहे. अशी जर 3 विभागणी केली तर आता आपण नेक्स्ट बघूयात. याचेच 3 भाग जर तुम्ही केले, म्हणजे आता याचा ट्रान्सफर सेक्शन घेतला, रिटर्न आहे बेटा 2 स्लाइड. ट्रान्सफर सेक्शन तुम्ही घेतला तर तुम्हाला लक्षात येईल, जसं तुम्हाला मी बेल्टचं गणित शिकवलं स्टार्टिंगला, म्हणून व्याख्यानाचा पूर्वार्ध आणि व्याख्यानाचा उत्तरार्ध याच्यात फारच मोठं साम्य, ते लक्षात घ्या. आता बेल्ट जसा मध्य, अंत आणि आधी आपण बघितला, युनिव्हर्सल आहे आयुर्वेद. आयुर्वेदचे सिद्धांत तुम्ही शिकलात ना, विवेकानंदांसारखे मॉडर्नची पुस्तकं अशी वाचाल, पान फाडाल, चुरगळून टाकून द्या. का? वाचलं की कळतंय हो, लक्षात ठेवायचीच गरज नाहीये. एवढे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत आयुर्वेदामध्ये, फक्त ते शोधत जायचं. DNA RNA पर्यंत वात, पित्त, कफच सापडतो. नथिंग इज चेंज्ड, नथिंग इज चेंज्ड. इथं तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घेतला हेअरचा, तुम्हाला जाणवेल द आउटर मोस्ट लेअर म्हणजे अंत, क्युटिकल इज मेड अप ऑफ वात, अँड वात इज द आउटर लेअर ऑफ हेअर शाफ्ट ओव्हरलॅपिंग द केराटिन सेल, वर्क्स ॲज द प्रोटेक्टिव्ह स्काल्प. क्युटिकल इज अ ट्रान्सपरंट. वात पण कसा आहे आपला? ट्रान्सपरंट आहे, जो इथंच आहे पण दिसत नाही, अशा कॅटेगरीमध्ये. काही ठिकाणी गुणसाधर्म्य दिसेल, काही ठिकाणी कार्य साधर्म्य तुम्हाला दिसेल, कारण आपल्याकडे पुढचं तत्व सांगितलेलं आहे अशा गोष्टींचा अभ्यास करताना. याला म्हणतात ग्रंथातल्या सूत्रांचा विस्तार. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव हा सप्तपदार्थ. हा कोणताही पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल, मग तो केश असेल, नख असेल, दंत असेल, मल असेल, गंध असेल, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव, सप्तपदार्थ, हा एक श्लोक लावा त्याला. मग द्रव्यतः सामान्य काय, गुणतः सामान्य काय, कर्मतः सामान्य काय, द्रव्य विशेष काय, गुण विशेष काय, कर्म विशेष काय, तो शोधून काढा. तो काढला की समवाय प्रस्थापित होणार आहे, नाही मिळाला तर अभाव प्रस्थापित होणार आहे. तोच समवाय आणि अभाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. क्युटिकल वाताचं काम करतो, कॉर्टेक्स पित्ताचं काम करतो, मेडुला कफाचं काम करतो. आणि त्यामुळे पित्ताचं काम करणारा कॉर्टेक्स, त्याच्यामध्येच मेलॅनिन आहे आणि तो कलरिंग एजंट म्हणून त्या केसांमध्ये काम करतोय. मग तुम्ही मला सांगा, आयुर्वेदाचे सिद्धांत आपण चांगले कोळून पिलो तर आपल्याला आधुनिक शास्त्र न वाचता सुद्धा समजायला लागतात. MD फिजिओलॉजीचा पर्सन आहे मी, तुम्ही गंमत म्हणून करून बघा, तुम्हालाही या गमती आठवायला सुरुवात होती. सहज वाचत गेलो तरी आपल्याला त्या गोष्टी फार पटकन लक्षात यायला लागतात. कोणत्याही शास्त्रांना, आधुनिक शास्त्राला नावं ठेवू नका, त्याच्यातली गंमत घ्यायला सुरुवात करा. जसं आपण त्या पिक्चरमधला केदारी कुल्ल्या क्षीर दधी खाले कुपोत नाही बघितला, तसं आपण आधुनिक ग्रंथांमधला पण बघूयात ना, वेगवेगळ्या पद्धतीने कसं वर्णन केलंय. नेक्स्ट, मग हेच नेक्स्ट एक स्लाइड अलीकडे घे, वात पित्त कफाची. हां, मग आता हेच बघितलं तुम्ही एका केसाच्या मध्ये, तर एका केसाची उत्पत्ती म्हणजे ॲट द रूट लेवल, रूटला त्याच्या कफ असणार आहे, मध्ये त्याच्या पित्त असणार आहे, शेवटी वात असणार आहे. आधी मध्य अंत हा ग्रंथाने दिलेला क्रम आहे. हा क्रम आपण फॉलो केला तर तुमच्या लक्षात येईल. स्प्लिटिंग ऑफ हेअरचे दुभंगलेले संस्रव्यास, वेदस्वाप, सादरुक्तो, दभेदनम, वात प्रकोपाची सगळी लक्षणं कुठं दिसणार आहेत?
शेवटी टोकाला बघा तुम्ही, स्प्लिटिंग ऑफ हेअर पासून सगळी वाताच्या विकृतीची सगळी लक्षणं इथं बघायला मिळतात. पित्ताची मध्ये आणि कफाची खाली बघायला मिळतात. शास्त्र आहे, ग्रंथामध्ये सुद्धा इंद्रलुप्ताच्या संप्राप्तीमध्ये केसांच्या मुळाशी कफ जाऊन अडकतो त्यावेळी केस गळायला लागतात असं वाग्भट सांगतोय. याचाच अर्थ या संप्राप्त्या युनिव्हर्सल दिलेल्या आहेत. आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. आमच्याकडे एक केस आली होती, साधारण 8वी-10वीतला मुलगा होता. रोज दूध भात मीठ खायची सवय होती. ते खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणच होत नव्हतं. आईसुद्धा म्हणायची काहीच खात नाही, एवढं तरी खातोय म्हणून ती त्याला ते खायला देत होती. याचा परिणाम असा झाला की तुम्हालाही माहिती आहे, दूध मीठ आणि भात हे विरुद्ध अन्न आहे. सतत विरुद्ध अन्न सेवन केल्यामुळे साधारण 8वी-9वीतच त्याचे सगळे केस काय झाले, पांढरे झाले. आता सगळे केस पांढरे होऊन ही केस ज्यावेळी आपल्याकडे आली ट्रीटमेंटसाठी, त्यावेळी शांतपणे बसलो, बघितलं. हेतू दोष दुष्य समूर्षण आणि हेतू लिंग औषध ज्ञानम स्वस्थातृ प्राणम त्रिसूत्रम शाश्वतम पुण्यम बुबुदयम पितामा. त्रिसूत्रीत बसवायचा. हेतू काढायचे, लिंग काढायचे, औषध लिहायची. सवय लागलेली. हेतू काढले, लक्षात आलं की याला काय झालेलं आहे, केशगत, ज्याला तुम्ही आता पालित्य म्हणताय, तो व्याधी त्या ठिकाणी दिसतोय. पण हेतू काय होता, विरुद्ध आहार. विरुद्ध आहारामुळे प्रमुख व्याधी कोणता होतो, कुष्ठ. कुष्ठातला दुग्ध मीठ आणि भात असा विरुद्ध आहार सेवन केल्यानंतर होणारा व्याधी कुठला, श्वेत्र. मग याचं निदान केलं केशगत श्वित्र. याचं निदान काय केलं, केशगत किंवा केश त्वकगत श्वित्र. भले तुम्ही काहीही म्हणा दोष दुष्ट समूर्छना मांडताना, पण केशगत श्वित्र हे त्याचं निदान. मग त्याला श्वित्र झालं केसांचं असं समजून त्याला श्वित्राची चिकित्सा दिली. हेतूचं निदान परिवर्जन करून टाकलं आणि चिकित्सेमध्ये तुम्ही जी नेहमीची तेलं वापरताय त्या तेलांमध्ये 4 थेंब बाकूची तेलाचे टाकून दिले आणि 3 महिन्यामध्ये तो रुग्ण पूर्ण पांढऱ्याचा काळा झाला. आता हे मॅजिक आहे की लॉजिक आहे, लॉजिक आहे. सो रिप्रेझेंट द आयुर्वेदा ॲज अ लॉजिकल सायन्स. मोस्ट ऑफ टाइम वी आर रिप्रेझेंटिंग द आयुर्वेदा ॲज अ मॅजिकल सायन्स. मी हे असं दिलं आणि काय जादू झाली. जादू बेदू काही नाही. आयुर्वेदात फर्स्ट इयरला तर्कसंग्रह शिकायला सांगितलेला आहे आपल्याकडे. सो तर्कसंग्रह इज द लॉजिकल संग्रह आहे तो सगळा. प्रत्येक गोष्टीच्या मागे दडलेलं लॉजिक त्याच्यात शिकवलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण लॉजिक्स आयुर्वेदातले शिकले पाहिजेत. आपल्याला आयुर्वेद फार सोपा वाटायला लागेल. म्हणून चरकांनी सुद्धा युक्तिज्ञ वैद्य श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. कोणता, युक्तिज्ञ वैद्य. युक्ती प्रमाण आपल्याला वापरता आलं पाहिजे प्रत्येक चिकित्सा करताना. नेक्स्ट, मग तुम्ही इथे बघताय कम्पॅरिझन ऑफ मेडुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडुला तुम्हाला पाहायला मिळतात. मागच्याच वर्षी डॉक्टर पवन लड्डा सरांनी लातूरमध्ये याच विषयावरती बोलायला बोलवलं होतं आणि सकाळी 10 वाजता सुरू झालेलं व्याख्यान माझं संध्याकाळी आहेत मॅडम 6 वाजता संपलं. म्हणजे 6 आणि 2 8 तास नॉनस्टॉप मी फक्त सौंदर्य म्हणजे सौंदर्य आणि केशायुर्वेद एवढ्या एकाच विषयावरती बोलत होतो. मग तुम्हाला गांभीर्य आणि गामित्व या विषयाचं लक्षात आलं असेल. म्हणून आता मलाही नाईलाज असतो. 4:30 वाजलेले आहेत. सुविनय दामले सरांसारखं पुढच्या PPT थोड्याशा पळत तुम्हाला दाखवाव्या लागणार आहेत. तर थोडंसं ते पळवापळवीचं काम मी आता करतो आणि तुम्हाला परत कधीतरी तुम्ही मला बोलवावं, हा आयुर्वेद ऐकायची संधी द्यावी, आम्हाला मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती करतो. थोडक्यात 2च मिनिट लास्टचे घेतो आणि माझं व्याख्यान मी थांबवतो. मेडुलाचे डिफरन्सेस तुम्ही बघताय. पूर्वीच्या काळी आपल्याकडे वैद्य असायचे की त्या वैद्यांना नखाचे सॅम्पल पाठवले जायचे. उत्तर प्रदेशामध्ये एक सर वैद्य होता, त्या वैद्याला नख काढून पाठवली. जमदग्नी सरांनी सांगितलेला किस्सा हा तुम्हालाही माहिती असेल. आणि तो वैद्य फक्त नखांवरून निदान करून औषधं द्यायचा. मलचिकित्सक होते, फार ग्रेट चिकित्सक होते आपल्याकडे. सो म्हणून मला अभिमानाने सांगायला वाटतं कधी कधी की इंस्टेड ऑफ डुईंग अ माल प्रॅक्टिस डू द मल प्रॅक्टिस. अभिमानाने सांगा आम्ही मलचिकित्सक आहोत. हां, तर त्या वैद्याकडे नख पाठवली होती. पुणेरीच असेल, सदाशिव पेठी बहुतेक. तर त्या नखांना उत्तर आलं त्या वैद्याकडून 1 महिन्यानंतर की तुम्ही ज्या अस्वलाची नखे पाठवली आहेत ते अस्वल काही महिन्यांपूर्वी दमा या व्याधीने मेलेलं आहे. त्याला योग्य वेळेत खालील औषधं मिळाली असती तर ते बरं झालं असतं. इथपर्यंतचे अभ्यास होते. मला गंमत वाटायला लागली. मी रेस्टलेस झालो. असं कसं असू शकतं? कारण मला सहज विश्वास ठेवायची सवय नाही. हे तुम्हाला कळलं असेल. आता मी भरद्वाजांवर पण विश्वास ठेवत नाही. लवकर नंतर ठेवतो. कारण आयुर्वेद शिकायचं असेल तर पासवर्ड त्यांनी पहिल्या अध्यायात पहिल्या ओळीत दिला बरं का सर.
दॅट इज द आयुर्वेदोपदेशिषु विधेय परमादरा. सो परमादरहा दॅट इज द पासवर्ड टू लर्न द आयुर्वेदा. परमादर हा पासवर्ड आहे आयुर्वेदाचा. तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो की असं कसं होत असेल. म्हटलं आपल्यालाही जमलं पाहिजे. एकच ध्यास घेतला की त्यांना जर जमत होतं, इतिहासात नोंद आहे, तर आपल्याला सुद्धा जमलं पाहिजे. मग जमेल की नाही म्हणून प्रयत्न सुरू केले. 10 लाखापर्यंतचे मायक्रोस्कोप विकत घेतले. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. कधीही आपल्या क्लिनिकला या, लॅबला व्हिजिट करा. प्राऊड टू बी अ वैद्य की जो एवढे मोठमोठे इन्स्ट्रुमेंट्स आता हँडल करतोय. आणि हे सर्व करून गमती जमतीने केसांच्या वेगवेगळ्या परीक्षणं सुरू केली. हेअर टेस्ट सुरू केल्या. मग थिकनेस टेस्ट, कलर टेस्ट, प्रोडक्ट टेस्ट, मेडुला टेस्ट, ओके, फ्लोटिंग टेस्ट, अशा वेगवेगळ्या टेस्ट काढल्या. मग वात पित्त कफ परीक्षणासाठी त्रिदोष टेस्ट, सप्तधातू टेस्ट, त्रिमल टेस्ट, पंचमहाभूत टेस्ट, अशा सगळ्या टेस्ट आपल्या क्लिनिकमध्ये करून मिळतात. गमतीशीर मागच्या वेळी मॅडम असंच एका ठिकाणी गेलो होतो व्याख्यान द्यायला. तिथं व्याख्यानाला गेल्यानंतर वेगवेगळे कोणाचा काय हेतू असेल आपण सांगू शकत नाही. एक स्त्री माझ्याकडे आली आणि म्हटली, तुम्ही खरंच केसांचं परीक्षण करता? म्हटलं हो. नाही, खरंच कळतात का ते? म्हटलं हो. मी जरा 4 केस उद्या घेऊनच येते. रोज आजकाल यांच्या शर्टावर सापडतात. कोणाचे आहेत ते जरा परीक्षण करून द्याच म्हटली. म्हणजे कोणाचा काय इंटरेस्ट दडलेला असेल आपण सांगू शकत नाही. एक कपल माझ्याकडे आलं. बायकोचे फार केस गळत होते म्हणून ते आले. मी त्यांना समजून सांगितलं, कन्सल्टिंग 250, फोटोग्राफी 250, स्किन ॲनालिसिस केलं तर 250 रुपये, हेअर टेस्टिंग केलं तर 2000 रुपये वगैरे होतील. सगळं रितसर सांगितलं, कारण सगळा इन्स्ट्रुमेंटचा खर्च आहे. एकदम तो नवरा जो होता, डॉक्टर साहेब पैशाची काळजी करू नका, तुम्हाला लागतील तेवढे पैसे देतो, यांचं केस गणं पहिलं थांबवा. मला वाटलं काय प्रेम आहे, वा असं प्रेम. बायकोलाही छान वाटलं, एकदम खुश झाली बरं का ती. तिलाही वाटलं हो हे म्हणतायत म्हटलं काय करून टाका टेस्ट, काय असतील नसतील तेवढ्या सगळ्या टेस्ट करा. असंही तुम्हाला माहिती आहे लोकांना टेस्ट करायला आजकाल आवडतंच. ब्लड टेस्ट तर A to Z सगळ्या करून घेतात. बायको पण खुश झाली. हेअर सॅम्पल्स वगैरे घेतले तरी राहवलं नाही म्हणून नवऱ्याला मी हळूच विचारलं तिकडं त्याची बायको हेअर टेस्टिंगसाठी गेल्यानंतर, का हो एवढं तुम्ही म्हणजे एवढं उदारमत्व देऊन बोला? तो म्हटलं काय डॉक्टर वैतागलोय, रोज त्या ताटात केस येतात बघा. ते कोणाचं काय आणि कोणाचं काय प्रयोजन असेल ही गोष्ट करण्यापाठीमागचं हे आपण ओळखू शकत नाही. आपल्याला वैद्यत्व जागृत ठेवावं लागतं नेहमी. रुग्ण परीक्षण हे रुग्ण बाहेरून आतमध्ये येताना दर्शन स्पर्शन प्रश्नही या पद्धतीने झालं पाहिजे. आणि म्हणून पुढे आपण बघूयात तर हेअर मेडुला आम्ही वेगवेगळे बघायला सुरुवात केले. जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, आता आम्हाला कुत्र्याचे सॅम्पल टेस्टिंगला येतात, मांजरीचे सॅम्पल टेस्टिंगला येतात. फार हौशी नवशी गवशी लोक आहेत बरं का या जगामध्ये. कुत्र्यावरती लाखो रुपये खर्च करणारी लोक मी बघितलेले आहेत. विद्यार्थी तर सोबत आहेत, तुम्हाला माहिती आहे मी खोटं कधी आयुष्यात बोलत नाही. नावाप्रमाणे राजा हरिश्चंद्र आहे. तर कुत्र्यांचे सॅम्पल सुद्धा आपण चेक करतो. कुत्र्यांचे केस गळतात म्हणून लोक घेऊन येतात. आणि त्यावेळी आम्हाला वेगवेगळे शोध लागले आणि मग इंटरनेट सर्चिंग बाकीचा अभ्यास सुरू केल्यावर कळलं की हा ह्युमनचा मेडुला वेगळा आहे, डॉगचा मेडुला वेगळा आहे, डिअरचा वेगळा आहे, रॅबिटचा वेगळा आहे, कॅटचा वेगळा आहे, माऊसचा वेगळा आहे. तुम्ही बघताय इथं नेक्स्ट स्लाइड. इथं तुम्ही बघताय कॅटचा आणि रेड स्क्वेअरचा मेडुला आहे. टिपिकल खारुताईच्या मेडुलामध्ये एक M टाईप पॅटर्न असतो, असा म्यू मायक्रोमध्ये तिचा मेडुला असतो. असे भरभरून वेगवेगळे मेडुलाचे सॅम्पल्स बघायला मिळाले. आणि माझा एक आता रिसर्च जर्नल पुढचं पब्लिश होतं आहे की मेडुलाचं जे कोरिलेशन आहे हेअर मेडुला विथ रिस्पेक्ट टू प्रकृती, प्रकृतीनुसार हेअर मेडुला कसा चेंज होतोय, त्याचे गाईड आहेत साक्षात अरुण जामकर सर, जे एक्स आपले युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते. म्हणजे इथपर्यंतच्या गोष्टी आता होत चाललेल्या आहेत. मला आनंद वाटतोय, तुम्ही आनंद घ्या. शास्त्राला वेगवेगळ्या पद्धतीने बघायला सुरुवात करा, तुम्ही एन्जॉय कराल. नेक्स्ट 2 मिनिट घेतो फक्त. नेक्स्ट 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 ग्रंथोक्त विचार तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. नेक्स्ट नेक्स्ट केस कसा असावा, एक स्लाइड अलीकडे. सुस्निग्धा मृदवाहा सूक्ष्मा नैकमूलाहा स्थिरा कचाहा. काय सुंदर सांगितलं ग्रंथात. स्काल्प ॲनालिसिस केल्यानंतर मॉडर्नचे सगळे बुक्स वाचल्यानंतर जाणवलं की हेअर फॉलिकल मस्ट कंटेन, हेअर बल्ब मस्ट कंटेन 2 or 3 मल्टिपल रूट्स. वाघभट त्यावेळी सांगतायत नैकमूलाहा, केसाच्या मुळाला अनेक मुळं असावीत. उसाला फुटवे कसे फुटलेले असतात तसे केस विरळ होतात, म्हणजे एका एका फॉलिकलमध्ये एकच हेअर राहतो.
2 2 3 3 4 4 हेअर एका एका फॉलिकलमध्ये असले पाहिजेत. नैकमूलाहा. एका एका शब्दावरती किती वजन असेल ग्रंथातला विचार करा. आपण सहज पानं उलटतो. नेक्स्ट. आता मी पानं उलटायची कामं करतोय. नेक्स्ट. म्हणून हा श्लोक तुम्हाला ऑलरेडी आता सुविनय दामले सरांनी शिकवला आहे. माझा आयुष्यातला सगळ्यात आवडता श्लोक आहे हा. दुष्यम देशम बलम कालम मनलम अवस्थाश्च पृथक्विधा. कंडिशन अप्लाय हा शब्द पहिल्यांदा आयुर्वेदात आलेला आहे. LIC मध्ये नंतर, म्युच्युअल फंडमध्ये नंतर. म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट लिस्ट. प्लीज अप्लाय केअरफुली और इन्व्हेस्ट केअरफुली. हे इन्व्हेस्ट केअरफुली जे लास्टला हळूच सांगतात ना, ते वाग्भटांनी इथं सांगितलेलं आहे. अवस्थाश्च पृथक्विधा सगळ्यात लास्टला सांगितलं आहे. कंडिशन अप्लाय. फार महत्त्वाचा श्लोक आहे तो. नेक्स्ट. फार महत्त्वाचा विषय होता, पण काळाच्या वेळेच्या मुळे मी हा एक्सप्लेन करू शकणार नाही आहे. मला खंत वाटते. पण आपल्या शरीरावरती आलेले सर्व केस वेगवेगळे आहेत. पूर्ण अंगावरती येणारे बारीक बारीक केस हे रोम लोम कॅटेगरीमध्ये येतात. ते रसाचे आहेत. त्यांचं नरिशमेंट केदारी कुल्ल्या क्षीर दधी खाली कुपोत नाही वेगळा आहे. माझ्याकडे केस होती फॅलोपाईन ट्यूबमध्ये. त्या फिम्रिया अब्सेंट होत्या रशियामध्ये आणि त्या पेशंटला प्रेग्नन्सी राहत नव्हती म्हणून ती केस आली होती. त्या केसमध्ये रसधातूची चिकित्सा केली, कारण रसधातूचे 2 उपधातू आर्तव आणि स्तन्य. मग रसधातूची आर्तववरती जाणारी केश्य अशी चिकित्सा केली. त्या रुग्णाच्या फॅलोपाईन ट्यूबमधल्या फिम्रियासुद्धा, त्या छोट्या छोट्या सिलियासुद्धा वाढल्या. ओव्हम पुढे सरकू लागला आणि विदिन 3 मंथ्स ती रुग्णा प्रेग्नंट झाली. म्हणजे तुम्ही विचार करा किती बारीक विचार हे आयुर्वेदामध्ये दडलेले आहेत. म्हणजे रोम लोम हे जठराच्या आतमध्ये आलेले, फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेले सुद्धा आपल्याला पकडायचे आहेत. रक्ताचे थोडे डीप सांगितलेले आहेत. मांसाचे केस तुम्ही बघा, जिथे मांस धातू आहे त्या ठिकाणी मांसाच्या ओरिजिन इन्सर्शननुसार केस जायला लागतात. मेदाचे केस तर सांगायची गरजच नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मेद वाढला की केस कमी होतात. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळेल की ज्या ज्या स्त्रियांचं अचानक वजन वाढतं, वेट गेन होतं, त्यांच्यामध्ये हेअर लॉस जास्त होतो. आणि मेदाची स्थानं स्फिक्स, स्तन, उदर या 3 स्थानांवरती अत्यल्प किंवा केस नसतातच. वाग्भटांनी तेव्हा ब्युटीचे प्रिन्सिपल्स लिहून ठेवलेत. मला आश्चर्य वाटतं कसं लिहिलं असेल वाग्भटांनी. 36, 24 आणि 36 हीच वृषतमा स्त्री. हो, वाग्भटांनी काय सांगितलं मेदाच्या पुढे? स्फिक्स, स्तनोदर, लंबनम. महत्वाचे तेच 3 ऑर्गन सांगितले. स्फिक्स, स्तन आणि उदर यांची ब्युटी गेली. इथला मेदाचं प्रमाण ढासळलं की ब्युटी गेली. सो रिअल ब्युटी इज हिडन इन मेदा. ओके. अस्थि, मल हे सगळं आता तुम्हाला माहीत आहे. अस्थीचे केस वेगळे आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तुम्हाला माहीत आहे. मज्जा, नेत्रांग, गौरवम डोळ्याच्या ठिकाणी, नेत्राच्या ठिकाणी आलेले केस मज्जेचे आहेत. आणि शुक्रधातूचे केस म्हणजे त्यावेळी आपल्या देहामध्ये दाढीचे मिशाचे केस येतात त्यावेळी ते शुक्रधातूचे केस आहेत. आपल्या शरीरातले केस सुद्धा वेगवेगळ्या धातूशी निगडीत आहेत. त्यांचा बारकाईने अभ्यास करायला सुरुवात करा. बाहेर केशायुर्वेदचं पुस्तक आहे, वेळेअभावी मला सगळं सांगता नाही आलं, पण त्याच्यात हे कन्सेप्ट तुम्हाला सगळे वाचायला नक्की मिळतील. इच्छा असेल तर नक्की वाचा. नेक्स्ट. केसांचे स्वतंत्र परतंत्र व्याधी बघा. नेक्स्ट. हेतुलिंग औषध शोधा. नेक्स्ट. दर्शन स्पर्शन प्रश्न ही ग्रंथाने सांगितलेली पद्धत आहे. त्यामुळे दर्शन परीक्षा वाढवण्यासाठी लेटेस्ट जे काही दुनियात येईल ना ते वापरा. वैद्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? ते 2च गोष्टी वापरतात, BP आणि स्टेथोस्कोप. कारण तेवढंच कळतं. त्याच्या पुढचं आपण शिकून घेतलं पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोची नाही, कुठल्याही शास्त्राचे बिलॉंगिंग्स नाही आहेत. लेटेस्ट फोन वापरता की नाही, माईक वापरताय की नाही, कोड घालताय की नाही, स्क्रीन लावताय की नाही, इथे दाखवताय की नाही. मग वापरायला काय जातंय? वैद्याने धोतरच घातलं पाहिजे असं काही नियम आहे का? नाही. म्हणून वैद्याने स्टेथो आणि BPच्या मेंटॅलिटीतून बाहेर या. लेटेस्ट स्किन अँड हेअर अनालायझर तुमच्याकडे असले पाहिजेत. डर्मोस्कोप असले पाहिजेत. स्पर्शन परीक्षेसाठी मॉइश्चर अनालायझर असले पाहिजेत. थर्मामीटरने टेम्परेचर मोजतात की नाही? मग चरकाचार्यांना काय दुःख होत आहे का की माझं बाळ 102 डिग्री टेम्परेचर आहे म्हणून सांगतंय म्हणून? नाही. लेटेस्ट प्रसाधनं सगळी वापरा. नेक्स्ट. म्हणून इथे तुम्ही एक स्लाइड मागे घे. इथे तुम्ही वेगवेगळे स्किन अँड हेअर अनालायझर, डर्मोस्कोप बघताय. नेक्स्ट. अशा पद्धतीने हेल्दी स्काल्प, ड्राय, ऑइली डांड तुम्ही शोधू शकता. नेक्स्ट. वेगवेगळे मायक्रोस्कोप वापरा. नेक्स्ट. मेडुलाचं टेस्टिंग होईल. नेक्स्ट. महत्वाचं काय की वापरलं पुढं काय? डायग्नोस्टिक व्हॅल्यू एडिशन काय झाली टेक्नॉलॉजीमुळे आणि ट्रीटमेंट व्हॅल्यू एडिशन काय झाली, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो देअर मस्ट बी द डायग्नोस्टिक व्हॅल्यू एडिशन ड्यू टू द यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ आयुर्वेदा, अँड देअर मस्ट बी द ट्रीटमेंट व्हॅल्यू एडिशन ड्यू टू द यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन द फील्ड ऑफ आयुर्वेदा. त्या राईल्स ट्यूबवाल्याला पण माहिती नसेल किंवा ते
अजून कोणतीही वापरतो आपण? योनी बस्ती द्यायला ट्यूब, हां, इन्फंट फिडिंग ट्यूब. त्या इन्फंट फिडिंग ट्यूबचा शोध लावणाऱ्याला वाचला असेल काही आयुर्वेदवाले योनी बस्ती द्यायला वापरतील म्हणून? नाही. बट दिस इज द ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन ऑफ द थिंग्स प्रेझेंट इन द मार्केट. कॅथेटरचा शोध लावणाऱ्याला वाटला असेल का की ही लोक बस्ती द्यायला वापरतील म्हणून? नाही. पण ज्या ज्या गोष्टी आता बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, आयुर्वेदाचे प्रिन्सिपल न तोडता त्या आयुर्वेदात कशा वापरायचा याचा विचार करा. सो दिस इज द डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन थ्रू द टेक्नॉलॉजी. पेशंट तुमच्या समोर आहे, एक्झामिनेशन केलं, वाया नेकेड आईज डॅन्ड्रफ दिसला नाही, नो फ्लेक्स ऑफ डॅन्ड्रफ. वाया डर्मोस्कोप एक्झामिनेशन केलं, व्हिजिबिलिटी वाढली, डॅन्ड्रफ फ्लेक्स दिसले, ट्रीटमेंट बदलली. डॅन्ड्रफ आहे आता तेलं विचार करून द्यावी लागतील, दारू नकाची द्यावी लागतील, ट्रीटमेंट चेंज झाली. नेक्स्ट. अशाच पद्धतीने एक आणखी रुग्ण तुम्ही बघताय, नेकेड आईजने बघितला, चांगल्या घरातली सधन घरातली रुग्ण वाटली, फक्त खाली ते केस गळणं हाच एक थॉट तिने दिला. पण वाया मायक्रोस्कोप एक्झामिनेशन झालं, उवा आणि लिखा. आपल्या क्लिनिकमधले फोटो बघता, इंटरनेटवरचे फोटो नाही. निदान परिवर्जन कृमिघ्न चिकित्सा द्यावी लागणार आहे. एवढा मोठा डिफरन्स होतो. दिस इज द डायग्नोस्टिक व्हॅल्यू ॲडिशन. नेक्स्ट. दिस इज द टेक्नॉलॉजी इंड्यूस अगेन डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन. हेअर फॉलिकल दिसत नाही आहेत, खालच्यामध्ये हेअर फॉलिकल दिसायला लागले, त्याच्या बाल्ड एरियामध्ये रुग्ण चिकित्सा घ्यायला तयार होतो. नेक्स्ट. मग ट्रीटमेंट व्हॅल्यू मॉइश्चर ॲनालिसिस करू शकता. नेक्स्ट. ट्रीटमेंट व्हॅल्यू ॲडिशन. एखादा चाईचा पॅच आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीची मशीन वापरली. मशीन कशासाठी वापरली? हाताने रोज तेल लावायला सांगितलं असतं डोक्याला, किंवा जेल लावायला सांगितलं असतं, लेप लावायला सांगितलं असता, तर रोटेशन्स किती होणार आहेत, किती वेळ तो लावणार आहे, आणि त्याची परमॅबिलिटी किती असणार आहे, किती दिवस लागतील ते जिरायला. जे काम 1 महिन्यानंतर होणार आहे ते काम 3 सेटिंगने होतं आहे. मशीनने पटकन औषध आतमध्ये ॲब्सॉर्ब होतं आहे ना. सो तुमचा उद्देश काय आहे तो बघा, आणि त्या उद्देशानुसार लेटेस्ट इन्स्ट्रुमेंट जी मार्केटमध्ये आहेत, तुमचं प्रिन्सिपल चेंज न करता येणारी ती सगळी प्रिन्सिपल्स वापरा. वाग्भटांनी शिरहा श्रवण पादेशूतम विषयशील आहेत असं सांगितलंय. म्हणजे शिर डोकं, श्रवण म्हणजे कान, आणि पायाचे तळवे यांना विशेषत्वाने कलयुगात तेल लावायला विसरू नका असं वाग्भट सांगितलंय. पण आश्चर्य वाटतं की वाग्भटासारखा व्यक्ती हाताला तेल लावू नका असं का म्हणतोय, किंवा हाताला तेल लावायला सांगायचं का विसरलाय असं वाटतं. पण नंतर मग ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर जाणवतं की वाग्भट कलयुगातले होते आणि त्यांना माहिती होतं कलयुगातल्या बायका तेल लावून देणार नाहीत, व्हाईस वर्सा. मग तेल कोणी लावायचं? आपणच घ्यायचं, आपल्याच हाताने लावायचं. आणि आम्ही आमचा ग्रंथ नाती सूत्रम नाती विलंबितम असा सांगतो, आणि म्हणून आम्ही हस्त हा शब्द काय केलेला आहे? वापरला नाही. इथं स्वतःच्या आपापल्या हाताने तेल लावायचंय असं टिकेत समजून घ्यावं. असं. एनिवे, धन्यवाद, तुम्ही सर्वांनी इथे बोलवलं. विषय बराच मोठा आहे. नेक्स्ट. नाही, ठीक आहे, राहू देता. तुम्ही सर्वांनी मला इथे बोलवलं, मला माझे विचार मांडण्याची संधी दिलीत. या कॉलेजचे शहा सर, ज्यांनी अगदी मी म्हटलं होतं, अहो सर मुंबईची ओपीडी, सेकंड संडे 2 लाखाची प्रॅक्टिस कशी सोडून येऊ, तर म्हटले सर यावेळी एकदा याच आमच्यासाठी, म्हणून खास तुमच्यासाठी रविवारचा वेळ काढून आलोय. मित्रांनो, मला बोलायची संधी दिली, मी तुमच्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जे वेगळं होतं, जे चुकीचं होतं ते माझं होतं. माझ्यामुळे आयुर्वेद बदनाम करू नका. कदाचित बदनाम मी असेल पण आयुर्वेद नसेल. शास्त्र मोठं आहे, शास्त्राचा रिस्पेक्ट करा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मगाशीच म्हणाल्याप्रमाणे एक जिव्हाळ्याचा विषय आणि त्या संदर्भातचं मार्गदर्शन आणि त्या विषयाविषयी जागरूकता निर्माण करणं आणि त्या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि सद्य परिस्थितीतील इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट्सचा वापर, सायन्सचा वापर आपण आपल्या शास्त्रासाठी कसा करावा याविषयी आपण इत्थंभूत माहिती दिली. वेळ तसा कमी होता, पण त्या कमी वेळेमध्ये आपण सगळं बसवायचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले आभार. यानंतर हरीश पाटणकर सरांचा सत्कार डॉक्टर शुभांगी शास्त्री मॅडम करतील. यानंतर लगेच शेवटचं लेक्चर या ठिकाणी व्याख्यान सुरू होणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना असं सांगतो की कुणी सभागृह सोडू नका. अतिशय महत्त्वाचा असा विषय. आजच्या कालावधीमध्ये वेगवेगळे गंभीर आजार आणि त्याची चिकित्सा, त्यातलाच एक गंभीर विकार म्हणजे किडनीचे विकार, की ज्याला कसल्याही प्रकारची संयुक्तिक चिकित्सा सद्य परिस्थितीमध्ये उपलब्ध नाही. आणि जेव्हा ॲक्यूट किंवा क्रोनिक रेनल फेल्युअर होतं वेगवेगळ्या कारणांमुळे,
तेव्हा केवळ डायालिसिस हा एकमेव पर्याय उरतो आणि मग त्या डायालिसला आपण काही वेगळा आयुर्वेदिक पर्याय निर्माण करू शकतो का? आणि त्याच अनुषंगाने केलेल्या वेगवेगळ्या केस स्टडी आपल्यासमोर आपल्या महाविद्यालयाचे अधिव्याख्याता डॉक्टर गणेश मलवाडे सर या ठिकाणी मांडणार आहेत. धन्यवाद डॉक्टर हरीश पाटणकर सर, सुनील महेंद्रकर सर, डॉक्टर शुभांगी शास्त्री मॅडम.